कटेवर हात कधी ठेवतो आपण की एखाद्या समजा खूप काम केलं की मग आपला जमलं की असं आपण उभा राहतो. भगवंत म्हणले, अरे पुंडलिका, मी तुझ्या दारात आले, मी उभा राहिले. पुंडलिक म्हणला, देवा, हे तुमचं वैकुंठ नाही, संपदा सोहळा ना आवडे मनाला, लागला टकळा पंढरीचा, जावे पंढरीची आवड या मानाची. सुशी मग घातली की ती काढायची नसते. आणि तुम्ही नॉनव्हेज खाता म्हणजे तिचं पावित्र्य जे काही हेच नाही. कानुपात्र ये ती वेश होती, परंतु इतकी सुंदर होती, तिने पान जर खाल्लं ते गळ्यातून दिसायचं. म्हणजे वारीमध्ये वारकरी एकमेकांना माऊली म्हणतात, त्याचा अर्थ काय? वारीमध्ये सगळे सारखे, उच्च नीच काही नेले भगवंत. एकादशीचं महत्व काय? साबुदाणा खिचडी असते, सगळे काय 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 असते. पांडुरंग पंढरपुरात कसे आले? आणि मग भगवंत आई साहेबांना शोधण्याकरता आपल्या बाळ गोपाळ गाई सर्व घेऊन पंढरपूरच्या दिशेने आले. संत ज्ञानेश्वर महाराज हे कोण होते? ज्ञानेश्वरी मध्ये काय लिहिलंय, म्हणजे हरिपाठ मध्ये काय लिहिलं गेलंय? पसायदानचा अर्थ काय? वारीची सुरुवात नेमकं कशी झाली? शिशुपाल हा भगवंताचा मेवणा म्हणजे आत्याचा मुलगा. रामकृष्ण हरी मंडळी, अवघ्या महाराष्ट्राचं माहेरघर म्हणजे पंढरी. आपले विठुराया कर्कटेवर ठेवून आपल्या भक्तांची वाट बघत आहेत. मायेनी भक्तांची काळजी करणारी रुक्मिणी सुद्धा तिच्या भक्तांची वाट पाहत आहे. तर तुम्हाला माहितीये का विठुराया पंढरपुरात कसे आले? रुक्मिणी कोण होत्या? संत कोण होते? हरिपाठ कोणी लिहिला? आणि वारीची सुरुवात कशी झाली? तर अशाच काही प्रश्नांची उत्तरे आपण आज या पॉडकास्ट मध्ये जाणून घेऊयात. नमस्कार. रामकृष्ण आहे. तर सुरुवातच अशी करूया, पांडुरंग पंढरपुरात कसे आले? ज्यावेळेला भगवंत द्वारकेमध्ये होते, मथुरेमधून द्वारकेमध्ये गेले, आणि मग राधा राणी जी आहे भगवंताची जी प्रिय सखी, आणि तिच्या मनात आलं की भगवंताची भेट घ्यावी. कारण राधा राणी गोकुळामध्ये, भगवंत द्वारकेमध्ये, आणि मग तिच्या मनात आलं की भगवंताची भेट घ्यावी, म्हणून ती भगवंताची भेट घेण्याकरता द्वारकेमध्ये आली. आणि मग द्वारकेमध्ये आल्यानंतर भगवंताला सुद्धा फार आनंद झाला, कारण बालपणीची सखी भेटली, प्रिय राधाराणी म्हणजे भगवंताची जीव की प्राण. आणि मग भगवंताला आनंद झाला. भगवंताने तिला आपल्या अंतःपुरामध्ये नेलं आणि आपल्या मांडीवर बसून तिच्याशी बोलू लागले भगवंत. आणि हे बोलत असताना आईसाहेब, रुक्मिणी आईसाहेबांनी पाहिलं, आणि मग त्यांच्या मनात आलं असं की अरे, आम्ही एवढ्या 16,108 असताना आणि हे राधाराणीला घेऊन मंचकावर बसलेत. तिला राग आला, आणि राग आल्यानंतर आईसाहेब रुसून गेल्या. रुसून गेल्याच्या नंतर त्या डायरेक्ट कुठे आल्या? पंढरपूरच्या ठिकाणी. त्या आता जे पंढरपूर आहे त्यावेळेला त्याला दिंडी वन म्हणायचं, दिंडीर वन. त्या वनामध्ये जाऊन ते तिथे रुक्मिणी आई साहेब त्या ठिकाणी गेले. आणि मग आता आपली बायको रुसली, मग आपणच शोध घ्यायला पाहिजे ना. कारण जरी भांडणं झाली, नवरा लोकांची भांडणं हे सगळं होत असतात, ते काय भांडणं नसतात. जशी पाण्यावरती जर रेस मारली ते किती झोळ्यावर टिकते, दगडावर जर रेस मारली तर ती जास्त दिवस राहते. पण आकाशातली रेस आहे का? आकाशामध्ये रेस मारलेली आहे का? तसं नवरा बायकोचं जे भांडण हे आकाशातल्या रेषेसारखं आहे. आणि मग भगवंत त्यांना आई साहेबांना शोधण्याकरता म्हणून मग आपल्या बाळ गोपाळ गाई सर्व घेऊन पंढरपूरच्या दिशेने आले. येताना गायींच्या त्या खुरांनी पायांनी जी धूळ ओढली, ती धूळ पांडुरंगाच्या अंगावर पडली, ते पांढरा रंग झाला. आणि ते पांढरा रंग झाल्या मग ते पांढरा रंग असं म्हणता पांडुरंग त्यावेळी त्या नाव पडलं असं पांडुरंगाचं, भगवान श्रीकृष्णच. परंतु ते पांढरा रंग झाल्यामुळं पांढरा रंग पांडुरंग झाला. मग भगवंत आता जे गोकुळ आहे पंढरपुरामध्ये त्यामध्ये येऊन सर्व गाई गोपाळ त्या ठिकाणी भगवंत आले. भगवंताला असं कळलं की या ठिकाणी भक्त पुंडलिकाच आपल्या आई वडिलांची सेवा करतो. आले पुंडलिका करताच, परंतु निमित्त काय केलं? आई साहेबांचं. आणि त्या ठिकाणी अशी पुराणामध्ये अशी कथा आहे की त्या ठिकाणी दिंडीराज नावाचा दैत्य होता. त्या दिंडीराज दैत्याने खूप त्या ठिकाणी लोकांना त्रास दिला,
मग त्यावेळेला भगवंताने त्या ठिकाणी अवतार घेतला मल्लिकार्जुन म्हणून, आणि त्या दिंडीराज दैत्याचा वध केला म्हणजे त्याच्या मस्तकावर गदा आणली. जे आता आपण पुंडलिकाचे जे मंदिर आहे त्या ठिकाणी गदा तीर्थ आहे बघा, मग त्या ठिकाणी गदा आणली. आणि मग तो ज्या वेळेला त्याचा प्राण जाऊ लागला, मग त्यांनी भगवंताला म्हणले की भगवंता आता तुझ्या हाताने तर आता मी मरणार आहे, परंतु माझी एक इच्छा पूर्ण करा. भगवंत म्हणले काय इच्छा करेल, काय तुझी इच्छा आहे? मग दिंडीराज सांगितलं की तुम्ही या ठिकाणी कायम वास्तव्याला यावं. म्हणजे ही एक त्या पंढरपुरामध्ये भगवंत येण्याची ही एक कथा आहे. आता पुंडलिक पहिला ज्या वेळेला पुंडलिकाचं लग्न झालं तर तो त्याच्या बायकोच्या याच्यामध्ये इतका गुरफटून गेला की तो आपल्या आई वडिलांना सुद्धा नीट पाहत नसे. आई वडिलांना काम करायला लावायचा, म्हाताऱ्या आई वडिलांना पाणी आणायला किंवा असे निराळे आपल्या बायकोच्या सांगण्यावरून तो करू लागला. असे काही दिवस गेले, आई वडील पण फार म्हणजे म्हातारे झालेले होते. ते शेवटी म्हणले आता आपण इथं थांबण्यापेक्षा आपण यात्रेला जाऊ म्हणले, तीर्थाला. म्हणून ते निघाले. तर निघाले, पुढे गेल्याच्या नंतर कुक्कुट स्वामी म्हणजे त्या ठिकाणी त्या आश्रमामध्ये ते आले. आणि मग जे चंद्राची बायको होती ते म्हणजे कुठे गेल्यात आपण निदान पाहू तरी, म्हणून ते त्यांना शोधण्याकरता त्या ठिकाणी आले. त्या ठिकाणी आले तर त्याचे आईवडील त्या ठिकाणीच होते. मग रात्रीचा त्या ठिकाणी मुक्काम पडल्यानंतर काही अशा स्त्रिया, 3 स्त्रिया फार कपडे मलिन झालेले असे त्या ठिकाणी रात्रीच्या रात्रीच्या प्रहारामध्ये आल्याच्या नंतर त्यांनी आतमध्ये आले. सगळं त्या कुक्कुट मुनीचा आश्रम वगैरे साफ वगैरे केला, सगळं सडा सन्मार्जन करून. आणि ज्यावेळेला ते बाहेर निघाल्या त्यावेळेला त्या असे चक्क लखलखीत झाल्या. पुंडलिकाला आश्चर्य वाटलं, अरे ह्या जाताना इतक्या मलिन होत्या आणि आता या बाहेर येताना इतक्या स्वच्छ कशा काय झाल्या. म्हणून त्यांनी त्यांना हात जोडला कोणी पुंडलिकाने, की तुम्ही आज जाताना मी पाहिलं तुम्हाला, पण तुम्ही फार मलिन झालेले होता, आता तुम्ही आला इतकं स्वच्छ कसे काय आल्या. अरे मूर्खा म्हणले, तुझ्यासारख्या पापी माणसाने आमच्या सगळं बोलूच नाही. पुंडलिकाला पश्चाताप झाला. मग म्हणजे काय झालं म्हणले, तू तुझ्या आई वडिलांची सेवा करीत नाही, आम्ही आमच्या ह्या ऋषींची सेवा करतो म्हणून आमचं पाप सगळं धुवून जातं. कारण तुमच्यासारखे पापी लोक आमच्या तीर्थक्षेत्रामध्ये येतात, त्यांचं पाप ते आम्हाला घ्यावं लागतं. मग ते पाप क्षालन करण्याकरता ऋषींची आम्हाला सेवा करावी लागते. आणि मग पुंडलिकाला पश्चाताप झाला. आणि पुंडलिकाने त्याच्या आई वडिलांना कावडीमध्ये बसून असे फिरत फिरत पंढरपूर क्षेत्री आले. मग पुंडलिक पंढरपूर त्या ठिकाणी येऊन राहिला. आई वडिलांची सेवा, रात्रंदिवस आई वडिलांची सेवा करू लागला. आणि मग आई वडिलांची सेवा म्हणजे आई वडिलांची सेवा म्हणजे प्रत्यक्ष भगवंताच्या पेक्षा आई वडिलांची सेवा श्रेष्ठ आहे. त्या ठिकाणी मग ते भगवंताला कळलं की आई वडिलांची सेवा पुंडलिक करतोय, म्हणून भगवंत पुंडलिकाला भेटाय करता त्याच्या दारामध्ये आले, त्याच्या झोपडीमध्ये आले. पुंडलिक आपल्या आई वडिलांची सेवा करीत होता. भगवंत त्या ठिकाणी आले. पुंडलिकाचं आपल्या आई वडिलांचं सेवा करणं चालू होतं. भगवंत म्हणले, अरे पुंडलिका, मी तुझ्या दारात आलोय, मी उभा राहिलोय. पुंडलिक म्हणला, देवा हे तुमचं वैकुंठ नाही, हा काय तुमचा मतदारसंघ नाही म्हणले, इथं तुम्ही आम्ही सांगन तसंच राहायचं. अरे म्हणले काहीतरी बसायला घोंगड पोत काहीतरी नाही म्हणले, थांबा देवा. पुंडलिकाने ती एक वीट होती, ती वीट मागे टाकली. का रे प्रेमे मातलासी उभे केले विठ्ठलासी. म्हणजे का रे प्रेमे मातलासी उभे केले विठ्ठलासी, म्हणजे त्या विटेवरती भगवंताला उभं केलं. काय म्हणले की भगवंता माझ्या आई वडिलांची सेवा चालू आहे, त्यांच्या डोळ्यात अंजन घातलेले, डोळे गेलेले होते, मग ते अंजन घातलेले त्यांना रात्रभर हालायचं नाही, तुम्ही जर बोलले तर त्यांची निद्रा भंग होईल.
आणि न घडे तो प्रसंग घडवली, तुम्ही शांत राहा या विटेवरती. आणि मग सकाळ झाल्यानंतर मग त्यांच्या आई वडिलांचे डोळे आले. मग पुंडलिकाने भगवंताकडे पाहिलं. भगवंता तुम्ही अजूनही इथेच आहे. हा म्हणलं देव तुझ्याकरता उभं राहिलोय. तुझी सेवा पाहून मला फार आनंद झालाय. मी तुझ्यावर प्रसन्न आहे. काय तुला मागायचं ते माग म्हणले. पुंडलिक म्हणले मला काही नको, मला काही नको, फक्त तू या विटेवरती उभा राहा. विटेवरती उभा कसं राहायला लागले. विट किती असते, बारीक असते, पाय फाकावता येत नाही. म्हणजे मग समचरण दृष्टी विटेवरी साजिरी, म्हणजे समचरणामध्ये भगवंत त्या ठिकाणी पुंडलिकाने त्या भगवंताला उभे केलं. मग या ठिकाणी तुम्ही आता उभे राहा आणि तुमच्याकडे जसे येतील विना ज्ञानेन मूढ पापी जैसे तैसे उतरे कासे लावून. तुमच्याकडं जसे येतील, मग ते ज्ञानी असतील किंवा अज्ञानी असतील, पापी जपी तपी पंचमहापातकी जसे येतील, पुंडलिका दिलावर करुणा करे विठ्ठले. पुंडलिकाला भगवंतानी तो वर दिला की ठीक आहे, तू म्हणतो मी तसं त्याप्रमाणे या ठिकाणी जसे येतील. कारण भगवंत त्या ठिकाणी कमरेवरती हात ठेवून उभा आहे आणि डोळे कसे समोर आहेत. मग त्याच्याकडे जे भक्त येतील, कसे पापी असतील कसे असतील तरी भगवंत त्यांचा उद्धार करतो. मग तो लाईनीतून येऊन या किंवा रांगेतून येऊन या, भगवंत त्या ठिकाणी त्या भक्तांचा उद्धार करतो. मूढ पापी जैसे तैसे उतरे कासे लावून पुंडलिका दिलावर करुणा करे विठ्ठले. अशा ठिकाणी त्या भगवंत आणि त्या पुंडलिकाला त्या ठिकाणी वर. कारण पुंडलिकाला तुकाराम महाराजांनी काय म्हणले, पायाळाच्या गुन्हे पडिले ठाऊके जगा पुंडलिके दाखविले. म्हणजे पायाळ म्हणजे काय की ज्याचा जन्म पायाकडून होतो त्याला पायाळ म्हणून. त्याच्या डोळ्यात जर अंजन घातलं तर जे धन जमिनीतलं धन म्हणा असं त्याला ते त्या डोळ्यामुळे दिसतं. तसं पुंडलिकाला हे भगवंत रूपी धन सापडलं. म्हणून महाराज म्हणतात की पुंडलिका पायाळाच्या गुन्हे पडिले ठाऊके. म्हणजे हा पुंडलिकाला पायाळ म्हणलेला आहे. अशा रीते त्या ठिकाणी भगवंताला पुंडलिकाने त्या ठिकाणी उभं केलं की तुझ्याकडे जसे येतील तसे तू त्यांचा उद्धार कर. म्हणजे विना ज्ञानेन या विठ्ठल हे नाव पुराण काळापासून विठ्ठल त्या ठिकाणी नाव आहे. विठ्ठल नाव संस्कृत भाषेमध्ये समचरण दृष्टी विटेवरी साजी तेथे माझे हरी. तुकाराम महाराज म्हटले तू जे समचरणामध्ये त्या ठिकाणी उभा आहे ना तिथे माझी वृत्ती राहो. म्हणजे समचरणामध्ये उभा देखीला भीमातिरी गरम मिळविले कटावरी पावले तरी समची साजरी. म्हणजे असा की त्या ठिकाणी समचरणामध्ये समदृष्टीमध्ये त्या ठिकाणी भगवंत पांडुरंग परमात्मा पंढरपूरमध्ये कटेवरी कर ठेवून उभा आहे. कसा कटेवर. आता कटेवर हात कधी ठेवतो आपण, कधी ठेवतो की एखाद्या समजा खूप काम केलं की मग आपला जमलं की असं आपण उभा राहतो. किंवा एखादी माता माऊली असेल की आपल्या मूल शाळेतून येते मग त्याची वाट पाहते उभे असते की कधी येते. किंवा म्हणजे असे जमले किंवा वाट पाहण्याची ती मुद्रा आहे. आणि दुसरं असं की भक्ताला भगवंत काय होतो की घाबरू नको की हा भवसागर हा फक्त किती आहे कमरेवर आहे. इथं काय भ्यायचं कारण नाही. फक्त किती आहे कमरेवर. म्हणजे भक्ताला काय सांगतोय की या ठिकाणचा हा जो भवसागर आहे तुम्हाला शरण आलं की हा भवसागर फक्त म्हणजे इथं बुडण्याची भीती नाही. मग तो भगवंत का वर आला हात कमरेवर ठेवून, तर भगवंताने मागच्या जन्मामध्ये खूप कामे केली. राम अवतारामध्ये रावणाला मारलं किंवा कृष्ण अवतारामध्ये अर्जुनाचा सारथी झाला. मग घोड्याचा खरारा करणे किंवा घोड्याला धुणे. परत धर्मराजाने राजश्री यज्ञ ज्यावेळेला केला त्यावेळेला कृष्णाने काम काय घेतलं, पत्राळा उचलण्याचं. मग पत्राळे उचलण्यावर काय करायला लागतं, खाली वाकायला लागतं.
हा मग ते कष्ट झाले. विमला अर्जुनाचा उद्धार करायचा आता, कमरेला उखळ बांधलं व ते उखळ ओढीत ओढीत न्यावं लागलं. म्हणून मग भगवंताला ते कष्ट झाले, म्हणून ते कष्ट झाले म्हणून तो कटेवरती हात ठेवून वाय समचरण दृष्टी विटेवरी साजरी ते ते माझे आड किंवा सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवूनिया. असा करकटावरती हात ठेवून तो त्या ठिकाणी भगवंत परमात्मा भक्ताची वाट पाहत आहे. वाट पाहे वा भेटीची आवडी कृपाळू तातडी उताविळ मागील परिहार पुढे नाहीशीन झाली या दर्शन एकेवेळा. म्हणजे तो भगवंत परमात्मा त्या ठिकाणी विटेवरती हात करकटीवर ठेवून भक्ताची वाट पाहत आहे. असं पंढरपूरचं हे क्षेत्राचं त्या ठिकाणी हे फार जुना, म्हणजे जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर. म्हणजे ज्यावेळेला सृष्टी नव्हती त्यावेळेला पंढरपूर होतं. आणि या पंढरपूरची वारी ही पुराण काळापासून आहे. कारण ज्या वेळेला काकड्याचे आपण अभंग म्हणतो ना, त्रिशूळ डमरू घेऊन आला गिरजेचा कांत पंचप्राण आरत्या घेऊन या देवश्रेयी ती भावे वाळी ती राही रखमाईचा पती. म्हणजे भगवान शंकर आपल्या पार्वती माता, गणपती आणि नंदी याच्या सकट पंढरपुरामध्ये आलेले आहेत, नाही का. त्रिशूळ डमरू घेऊन आला गिरजेचा कांत आणि पंचप्राण आरत्या घेऊन या देवश्रेय ती. पंचप्राण म्हणजे देवश्रेय, म्हणजे सर्व स्वर्गातील देव सुद्धा त्या ठिकाणी पंढरपूरची वारी करतात. म्हणजे हे जुनाट काम आहे. जुनाट जुगादीचे नाणे येते, जुनाट जुगादीचे नाणे बहुत काळाचे ठेवणे लोपले होते पारिक बने समचरणे देखील. म्हणजे जुनाट जुगादीचं जुनाट हे पंढरपूर क्षेत्र हे फार जुना काळापासून ते. आणि मग तशी ज्या भगवान शंकराची वारी आणि तेच वारीची परंपरा पुढे आपल्या वारकऱ्यांनी चालू केली. हा, रुक्मिणी माता हे कोण होते? ही भगवंताची पत्नी. अच्छा. हा, तर त्यांच्याविषयी थोडं अजून सांग. हा, तर रुक्मिणी माता म्हणजे भौमिक राजा त्याची कन्या. आणि त्या रुक्मिणीच्या भावाचं नाव रुक्मी. ज्या वेळेला रुक्मिणी म्हणजे वयात आली त्यावेळेला त्यांनी रुक्मिणीचं लग्न शिशुपाला बरोबर ठरवलं, पण त्याच्या भावाने रुक्मिणीच्या. परंतु रुक्मिणीला एक ब्राह्मणाने भगवंताच्या सर्व वर्णन, भगवंताच्या रूपाचं वर्णन, भगवंताची सर्व कीर्ती एक असं ते प्रकरण जे मोठं. आणि मग ते तो ब्राह्मण रुक्मिणी आई साहेबांना म्हणजे लग्नाच्या अगोदर तो भेटला. मग रुक्मिणीचं मन भगवंतावरती गेलं की करीन तर हाच नवरा करेन. रुक्मिणी नवरा करीन तर श्रीकृष्णच वरीन. मी रुक्मिणी नवरी कृष्ण नवरा, म्हणजे असं ते त्याचा अर्थ आहे. म्हणजे त्यावेळी मग रुक्मिणीने भगवंताला पत्र पाठवलंय की असं असं आहे, तुम्ही मला घेऊन जा. शिशुपालावर. शिशुपाल कोण होता? शिशुपाल हा भगवंताचा मेवणा म्हणजे आत्याचा मुलगा. तर तो जन्मताच त्याला 4 हात आणि 3 डोळे होते. विचित्र असायचे जन्माला. आता त्याच्या आई वडिलांनी ते म्हणे विचित्र मुलगे द्यावा फेकून, पण ते कसं फेकून दिलं ते जातच नव्हतं. मग आकाशवाणी झाली की ह्याला ज्याच्या मांडीवर ठेवून त्याचे हात आणि डोळे जातील त्याच्याच हातून याचा मृत्यू आहे. मग त्याचे आई वडील काय करायचे? कोणी आले की त्याच्या मांडीवर द्यायचे. असं करता करता भगवान श्रीकृष्ण त्या ठिकाणी आले आणि मग त्या भगवान श्रीकृष्णाच्या पांडीवर शिशुपालाला दिलं. ते म्हणले की त्याचे ते 3रा डोळा आणि ते हात गळून गेले. आपले सर्वसामान्य झाला. पण ती आई रडायला लागली, म्हणले तू माझ्या मुलाला मारणार, तू माझ्या मुलाला मारणार. भगवान म्हणले मी कशाला मारीन? नाही म्हणले तू मारणार आहे, खरंच आहे का? म्हणजे आकाशवाणी तशी झालेली की ज्याच्या मांडीव देऊन ह्याचे हात आणि डोळे जातील त्याच्या हातून याचा मृत्यू आहे.
मग भगवंताने सांगितले की याचे 100 अपराध झाल्यानंतर मी याला मारीन. पायगा राजश्रेयाची सभासदी माझे त्रिभुवनाची मांदी सतता दुर्वाक्य शब्दी कैसा निस्ती जिराशी 80 अपराध या शिशुपाला आपण आपले ठाव दिला गोपाळ. म्हणजे 100 अपराध झाल्यानंतर शिशुपालाला भगवंताने मारलेले. मग आता शिशुपाला संग रुक्मिणीचं लग्न ठरलेलं. मग भगवंत आले आणि रुक्मिणीला ज्या वेळेला मग लग्नाच्या त्यावेळेला नवरीला काहीतरी सीमांत पूजण्याच्या वेळेला देवीची पूजा करायला म्हणून रुक्मिणी आई साहेब व्रत घेऊन बाहेर पडल्या. आणि मग तिथून भगवंताच्या रथावर गेल्या. रुक्मिणीची आई भाऊ तो आडवा गेला, म्हणजे युद्ध सुरू झालं. पण काय केलं रुक्मिणीने याचे घोड्याचे दोर आपल्या हातात घेतले. म्हणजे जसे काय रुक्मिणीच कृष्णाला पळून चालवलं. मग कृष्णाने त्यात म्हणजे पराभव केला. म्हणजे असं हे रुक्मिणीचे हे अशी करतात. तुळशीचं काय महत्व आहे? म्हणजे तुळशीचं फार महत्व आहे सगळ्यात. तुळशी अशी वनस्पती आहे की आपल्या ह्या सृष्टीमध्ये जे आपल्याला ऑक्सिजन लागतो ना, तो 24 तास तुळशीच्या पानावर बाहेर पडत असतो. तसं जर पौराणिक कथा जर पाहायची झाली तर वृंदा नावाची एक सती होती. म्हणजे वृंदा नावाची, तिचा लग्न जालंधर नावाच्या दैत्याशी झालं. जालंधर हा भगवान शंकराचा मानस पुत्र होता. तर तो मानस पुत्र त्याने नंतर तो खूप लोक म्हणजे त्रास देऊ लागला. ती जी वृंदा जी होती ती पतिव्रता होती. तिने त्याच्या गळ्यामध्ये माळ दिली होती, कशाची? वैजयंती माळ. जोपर्यंत ही माळ सुकत नाही ना तोपर्यंत तुझा कोणी पराभव करणार नाही. कारण हिचं पतिव्रते होते. कारण पतिव्रता तिची देवावरही सत्ता, प्रत्यक्ष देवावर सुद्धा सत्ता. कारण सतीचं वाण आपण पाहिलेलं असेल तुम्ही. आपल्या सावित्री, सती सावित्री किंवा अनुसयाने सुद्धा सूर्याला थांबवलेले की नको म्हणून, खबरदार रोग आला तर. म्हणजे अशी ती सती होती. त्यामुळे त्याचा याच्यामध्ये पराभवच होत नव्हता रणांगणामध्ये. मग याचा पराभव जर झाला तर त्या वृंदेचं पावित्र्य भंग करायला पाहिजे. तिचं जे सतीत्व आहे ते भंग करायला पाहिजे. कारण सतीचा वाण जसं असं असते की आता तुम्ही असे जे कपडे घालताना अशी कपडे नाहीच. कोणताही भाग परपुरुषाला दिसायला नाही पाहिजे. आपल्या शरीराचा कोणताही भाग, जी पतिव्रतेची कोणताही भाग, किंवा सकाळी आंघोळ केली तर केस सुद्धा ती आतमध्ये केस विचारणारा सुद्धा परपुरुषाला समोर जाणार नाही. म्हणजे इतके कडक दुसऱ्या पुरुषाचं दर्शन सुद्धा घेणार नाही, अशी इतकं सतीचं ते वाहन असते. मग अशी ती वृंदा. मग भगवंतानी काय केलं, त्या जालंधर दत्तेचं रूप घेतलं आणि तिच्यापाशी गेलं. आणि आता तिला वाटलं, म्हणजे त्यावेळेला त्या भगवंताने तिच्यावरती माया टाकली असेल, त्यामुळे तिला ते ओळखून आले. नंतर ज्या वेळेला त्याचा पराभव झाला, मग ज्यावेळेला भगवंत तिच्यापाशी गेला, पावित्र्य भंग झाला ना, त्याचा पराभव रणांगणामध्ये झाला आणि त्याचा आवाज तिला आला. ते म्हणले माझ्या नवऱ्याचा तर आवाज आला, तुम्ही कोण आहे म्हणले. मग भगवंताने आपलं रूप प्रकट केलं. मग भगवंत काही बोलले नाही. मग तिने शाप दिला, तू दगड होशील. मग तुळशी मध्ये तर असते ना काय शाळीग्राम, ते म्हणजे भगवंत आहे. आणि मग रुक्मिणीने तिला वर दिला की तू झाड होशील. रुक्मिणी आई साहेबांनी वृंदेला शाप दिला की तू झाड होशील. मग तिने स्वतःला जाळून घेतलं आणि ती जाळून घेऊन जे रोप उगवलं ही तुळस. तुळशीचा म्हणजे 24 तास ही तुळस आपल्याला ऑक्सिजन देते. म्हणून ते तुळशीची काष्ट वारकरी गळ्यामध्ये घालतात. इतकी ती पवित्र आहे.
तेच पुढचा प्रश्न तोच होता. पुढचा प्रश्न तोच होता, वारकरी हा. गळ्यात तुळशीची माळ का घालतात? तुळशी माळ भगवंताला पण प्रिय आहे. कारण तुळस ही इतकी प्रिय आहे की ज्या वेळेला भगवंताला सत्यभामेने भगवंताला दान केलं. आपलं कुणाला केलं? नारदाला. भगवंताला दान केलं नारदाला. मग भगवंताला घेऊन निघाले नारद. आता नारद निघून गेले. मग सगळ्या राण्या गोळा झाल्या. म्हणलं कुठे चालले? म्हणले भगवंताला मला दान केलंय. नाही म्हणले तुम्ही आमची विनंती भगवंताला तुम्हाला काय पाहिजे ते एवढे तुम्हाला लागन तेवढं सोनं देतो म्हणले. ठीक आहे म्हणले ना. भगवंताने एका पारड्यामध्ये बसवलं. सगळ्या राण्यांनी, फक्त आई साहेबांनी, रुक्मिणी आई साहेबांनी काय नाही, सगळ्यांनी आपले सगळं जड जेव्हा जेवढं होतं तेवढं एका पारड्यात टाकलं. परंतु तुला काही झाली नाही. मग शेवटी आता आई साहेबांची बारी आली. आई साहेबांनी काय केलं? एक तुळशीचं पान त्या पारड्यामध्ये टाकल्यावर ती चुला झाली. म्हणजे इतका श्रेष्ठ तुळशीचं आहे. म्हणून तुळशी माळ घालून कंठी उभा विटेवरी जगच येते. तुळशी माळ नाही का, असं त्याचं ह्याच्यामध्ये वर्णन आहे. खेळ मांडियेला वाळवंटी गायरी, नाचती वैष्णव बाहेर, नाचते आनंद कल्लोळे, पवित्र गाणे नामावळे, टाळ मृदुंग ही पुष्पाचा वर्षाव, अनुपम्य सुख सोहळा अरे. असं ते मग वारकरी आपल्या गळ्यामध्ये का माळ घालतात? तर ती भगवंताला प्रिय आहे. आणि ते आपल्या शरीराला सुद्धा काष्ट जरी असले तरी त्याच्यातून ऑक्सिजन बाहेर होतो. म्हणजे पर्यावरणाच्या दृष्टीने ती पण आहे आणि पुराण काळाच्या दृष्टीने सुद्धा ती श्रेष्ठ आहे. आता काय काहींना नॉनव्हेज खायचं म्हटलं तर ते माळ काढतात, नॉनव्हेज खातात, नंतर माळ परत घालतात, तर ते कितपत योग्य आहे? एकदम चुकीचं आहे ती. तुळशी माळ घातली की ती काढायची नसते. आणि तुम्ही नॉनव्हेज खाता म्हणजे तिचं पावित्र्य जे आहे ते तुम्हाला त्याची म्हणजे काही हेच नाही. तर विठ्ठलांच्या म्हणजे कपाळावर वारकऱ्यांची धूळ लावली जाते. तर ते कशामुळे, म्हणजे काय? द्वारकेमध्ये असताना भगवंताचं आई साहेब, रुक्मिणी आई साहेब म्हणले की आम्ही एवढे तुमच्यावर प्रेम करतो आणि तुम्ही ते सारखेच ते राधेच नाव घेता. काय असे राधेचं? तुम्ही ते गोपिकांचंच नाव घेता. भगवंत म्हणते ते मला प्रिय आहेत. भगवंताने विचार केला की आम्हाला त्याचं महत्व पटवून द्यायला पाहिजे की गोपी किंवा गोपाळ का श्रेष्ठ आहे, माझी भक्ती करणारे हे माझे भक्त आहेत. मग भगवंताने म्हणले एक दिवशी म्हणले माझं खूप डोकं दुखत आहे, माझ्या डोकं राहत नाही म्हणले. मग निराळे वैद्य औषध वगैरे काही होईना, अजिबात आराम पडणार. मग आई साहेबांनी विचारलं की तुमचं डोकं दुखायचं कशाला राहील? म्हणले जो भक्त त्याच्या पायाची माती माझ्या कपाळाला लावील तेच माझं डोकं दुखायचं राहील. आता आई साहेब पण भक्तच आहेत ना, फक्त सगळ्या राहण्या. पण मग ते म्हणले आम्ही जर आमच्या पायाची माती जर भगवंताच्या कपाळाला लावली तर आम्ही नरकामध्ये जाऊन पडू. आम्ही ना आमच्या पायाची माती देणार. कोण म्हणले? रुक्मिणी किंवा त्या बाकीच्या राहण्या. मग सगळ्या गावात दौंडी पिटवली की जो भक्त आपल्या पायाची माती देईल तर तेव्हा भगवंताचं डोकं दुखायचं राहील. अशी दौंडी करता करता गोकुळामध्ये गेले. गोकुळामध्ये त्या ठिकाणी दौंडी दिली की भगवंताचं डोकं खूप दुखतंय, त्याच्या डोकं दुखण्याला भक्ताच्या पायाची माती पाहिजे. सगळे ते गवळणी वगैरे त्या ठिकाणी जमा झाल्या. म्हणले आई साहेब भक्ताची की, मग त्यांनी काय ना माती दिली? किंवा राण्या, बाकीच्या राण्या त्या पण सुद्धा भक्त आहेत, मग त्यांनी काय नाही दिली? त्यांनी सांगितलं की त्यांनी असं म्हणले की आमच्या पायाची माती जर आम्ही भगवंताच्या कपाळाला लावली तर आम्ही 7 जन्म नरकामध्ये जाऊ. गोपी म्हणल्या भगवंताचं डोकं जर राहत असेल दुखायचं आमच्या पायाच्या मातीने, आम्ही नरकामध्ये गेलो तरी चालेल, पण भगवंताचं डोकं दुखायचं राहू द्या. हे महत्व आहे त्याशी त्यांनी.
म्हणजे खरा जो भक्त आहे तो अनन्य भावाने शरण असतो. त्याला आपले म्हणजे तो नरकात जाईल किंवा अजून कशात जाईल भगवंताच्याच पायाशी स्थिर येतो. म्हणून हे जे त्याला गोपीचंद म्हणलं जातं. हा गोपीचंद ओटी तुळशीच्या माळा फार मिरविती गाळा. म्हणजे हा गोपीचंद जो आहे तो भक्ताच्या पायाची माती आहे. विठ्ठलाच्या कानात मासे असतात तर ते कशामुळे त्याचा अर्थ काय नेमकं? भगवंताचा मत्स्य अवतार आहे. मत्स्य, कच्छ, वराह, नरसिंह, वामन, परशुराम, राम, कृष्ण, बौद्ध कवीची 10 अवतार आहेत ना. पहिला अवतार काय आहे? मत्स्य अवतार आहे. अच्छा. मग ते मत्स्य अवताराचं ते चिन्ह ते जे आहे ते मत्स्य आहे, म्हणून ते मत्स्य आहे. मग विठ्ठलाचं रूप त्याबद्दल थोडं सांगू शकाल? म्हणजे जसं तुम्ही म्हणले की हात असं कमरेवर ठेवलेला असतो, तर ते पूर्ण रूपाचं तुम्ही एक वर्णन विठ्ठलाच्या मूर्तीचं वर्णन. तर ही जी मूर्ती आहे भगवंताची मूर्ती पंढरपुरामध्ये, तर त्या ठिकाणी असं म्हटलं की ते हे मुद्दल स्वरूपाचं जे येथून दिवे भिजे आणि चतुर्भुजे सूर्य कार्याचे आणि व्याजे घेऊ घेऊ, म्हणजे ते जे रूप जे आहे ते जे त्या ठिकाणी जे भगवंताचं स्वरूप आहे ते मूळ स्वरूप आहे. आणि हे जे बाकीचे अवतार म्हणजे जसं आपण बँकेमध्ये पैसे टाकतो मग त्या व्याजावर चालतंय, तसे त्या भगवंताचं ते मूळ स्वरूप आणि हे बाकीचे अवतार हे व्याज स्वरूप आहे. मग ते मूळ स्वरूप कसं आहे की राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशिकळा लोपलिया कस्तुरी मळवट चंदनाची ओटी रुळे माळ कंठी वैजयंती मुकुट कुंडले श्रीमुख शोभले सुखाचे ओतले सकळे कासे सोनसळा पांघरे पाटोळा घननिळा सावळा बाई यांनो सकळे तुम्ही भागी की सवा तुका म्हणे जीवा धीर नाही. म्हणजे भगवंताच्या स्वरूपाचं जे वर्णन आहे राजस, आपण एखाद्याला चांगला जर असा देखना जर माणूस असला की काय राजस राजस राजसबिंड स्वरूप आहे असं म्हणतो ना आपण. मग तसं राजस म्हणजे राजबिंड स्वरूप त्या ठिकाणी भगवंताचं आहे. राजस सुकुमार आहे तो भगवंत सुकुमार आहे. काय सुकुमार म्हणलेले? आता तुम्ही म्हणसाल की ते मूर्ती तर काळी पाषाणाची आहे, परंतु ते स्वरूप सुकुमार आहे. ज्यावेळेला कानोपात्रा ही फार सुंदर होती, वेश्या होती, परंतु इतकी सुंदर होती की तिने पान जर खाल्लं ते गळ्यातून दिसायचं, म्हणजे इतकी सुंदर होती. वारकरी ज्यावेळेला पंढरपुरात निघाले तिने विचारलं काय आहे पंढरपूर? भगवंत पांडुरंग परमात्मा आहे. कसा आहे तो? ते म्हणले खूप सुंदर आहे. ते म्हणले माझ्या इतका सुंदर आहे का? हा म्हणले तुझ्या इतका सुंदर आहे. नाही म्हणले माझ्या इतका सुंदर असेल तर मी त्याला नवरा करे म्हणले. आणि मग ते वारकऱ्या बरोबर पंढरपूरला आली आणि आल्याच्या नंतर त्या ठिकाणी पाहिलं ते म्हणले मी नाही दर्शन घेणार. स्वरूप कसं होतं? सावळं स्वरूप आहे ना. नाही म्हणले आता आली तर निदान पायाला हात लाव, स्पर्श कर. म्हणून तिने डोळे झाकून पायाला स्पर्श केला तर तिची ती 2 बोट त्या भगवंताच्या पायामध्ये गेली. भगवंताच्या डाव्या पायाला तिथं फोनी बघा. म्हणजे इतका सुकुमार जे आहे ना हे सुकुमार स्वरूप जे आहे ते सुकुमार राज सुकुमार मदनाचा पुतळा श्रीकृष्णाला पावणं लक्ष्मी भुलून झाली वेरी मदन पोट आले बापुडे एरीकडे कोण इंद्रचंद्र. म्हणजे प्रत्यक्ष लक्ष्मी म्हणजे सर्व विश्वामध्ये ही सुंदरतेच्या बाबतीत आपण काय म्हणतो लक्ष्मी नारायण जवळ, म्हणजे लक्ष्मी सर्वश्रेष्ठ आहे. मग ती लक्ष्मी भगवंताला भुलली, म्हणजे मदनाला भूल पाडणार स्वरूप हे भगवंताचे. राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशिकळा लोपलिया की हा भगवंत परमात्मा सर्व विश्वाचा नियंता आहे, ज्याचे म्हणजे त्याच्या सामर्थ्याने सर्व चालते. सूर्यचंद्र हे त्याच्या सामर्थ्याने. तुझे निरळे कोटी चंद्र प्रकाशे कमल नयन हास्य वदन असे हालकारे कृष्णा डोलकारे घरी घरी गुज बोलकारे. म्हणजे तुझ्या
तेजाने कोटी रविचंद्र प्रकाश आहे, तुझ्या प्रकाशाने या सूर्याला तेज तुझ्यामुळे, पाण्याला पाणी सुद्धा तुझ्यामुळे, सर्व जे आहे ही सृष्टी ही सर्व त्याच्यापासून आहे. म्हणजे रवी शशी काळा लोपली, कस्तुरी मळवट, कस्तुरी म्हणजे आपल्या चंदनाची, कस्तुरी मळवट चंदनाची होती. रुळे माळे कंठी वैजयंती माळे, तुळशी माळे तर आहेत पण वैजयंती माळे, रुळे माळे कंठी वैजयंती. मुकुट कुंडले श्रीमुख शोभले, श्रीमुख सुद्धा सुंदर आहे, तुझे श्रीमुख सुंदर सुंदर. राज सुकुमार म्हणजे मुकुट कुंडले श्रीमुख शोभले, सुखाचे होतले, ते कसे सुखाचं स्वरूप आहे. आपल्याला ज्यापासून सुख होतं त्याला सुख म्हणतो. कारण का आता वारकरी पंढरपूरला 20 दिवस चालत जातात. किती दिवस चालत जातात? 20 दिवस. आणि तिथं दर्शनाच्या वारीला किती तास राहतात? 40-40, 50-50 तास उभे राहतात. आणि मग 40-40, 50-50 तास उभे राहून ज्यावेळेला मूर्ती समोर येतात त्यावेळी किती वेळ तास त्या उभं राहते तिथं, किती तास उभे ते येतात? तास काय 2 मिनिट 2 सेकंड तो. पण तेवढ्यात पण त्यांना ते सुख वाटते वारकऱ्याला, आणि तेवढ्या स्वरूपाकरता तो पुढल्या वर्षी परत त्या वारीला येतो. का तर ते सुख आहे. आनंद अद्वय नित्य निरामय, जे का निजी देह योग्याचे, जे त्या आनंद अद्वय रूप आहे, आनंद स्वरूप त्या ठिकाणी परमात्मा आहे. म्हणून राजेश सुकुमार मदनाचा बोचा, रविशेची कळा लोपल्या, कस्तुरी मळवट चंदनाची उटी, रुळे माळ कंठी वैजयंती, मुकुट कुंडले श्रीमुख शोभने, सुखाचे होतले सगळे, कासे सोनसा, पितांबर जो आहे तो कासे सोनसा, पांघरे पाटोळा, पाटोळा म्हणजे ते घन निळा सावळा, म्हणजे त्या भगवंताचं स्वरूप कसं आहे, घन सावळ स्वरूप आहे, घन निळा. आकाशी रूपाचं ते स्वरूप आहे, घन निळा. सकळ ये तुम्ही वागा की सवा, तुका म्हणे जीवा धीर नाही. रामकृष्ण हरी या नामाचा अर्थ काय? कितीने भगवंताचे नाम आहेत. राम म्हणजे राम अवतार आहे, कृष्ण अवतार आहे, आणि हरी हा अवतार आहे. हरी अवतार कोणता आहे? पंढरपूरला भगवंताला हरी म्हणतात. हरी म्हणजे काय? जो हरण करतो त्याला हरी म्हणतात. हरीने माझे हरिले चित्त, हरीने ज्या ज्या म्हणजे संतांनी त्या ज्या उपमा दिलेल्या त्या 7 उपमा कशा आहे की चित्त कोण हरण करतो? तो हरी. म्हणून ते हरी, हरीने माझे हरिले चित्त, भारे वित्त विसरले, आता कैशी जाऊ घरा नोहे बारा लोके. म्हणजे हे जो हरण करतो तो हरी, म्हणजे हरिरूप. आणि कृष्ण अवतारामध्ये भगवंताने ज्या लीला केल्या, कृष्ण अवतार म्हणजे हा लीला स्वरूप अवतार आहे. नवल केवढी केवढी न कळे कानवाजे, अनंत ब्रह्मांड उदरी, हरी हा बालक नंदावरी. नवल केवढी केवढी न कळे कानोबाची कोडे, पृथ्वी जेने तृप्त केली त्यासी यशोदा भोजन घाली. म्हणजे असं जे स्वरूप आहे भगवंताचे, जे स्वरूप आहे मनमोहक स्वरूप आहे, कृष्ण अवतारामध्ये आहे. आणि राम अवतारामध्ये सुद्धा, राम अवतार हा राम नाम हे सर्वश्रेष्ठ नाम म्हणलेले आहे. राम म्हणता रामची ओजे, राम म्हणता रामची ओजे. म्हणजे राम नामाचा ज्यावेळेस जप करतो ना त्यावेळेस ते त्या स्वरूपामध्ये आपण जातो. कारण राम नाम हे सर्वश्रेष्ठ आहे, भगवंताचं नाम श्रेष्ठ आहे. तुझ्या नामाचा महिमा तुझं न कळे पुरुषोत्तमा, तुझ्या नामाचा महिमा तुझं न कळे पुरुषोत्तमा. ज्या वेळेला राम लंकेला निघाले, सेतू बांधायचा होता, सेतू बांधायचं काम चालू झालं. वानर काय करायचे? दगडी आणायचे, त्याच्यावर राम लिहायचे आणि तो दगड पाण्यात टाकायचे. कुणाला कळलं? रावणाला कळलं की राम म्हणजे दगड टाकले की त्याच्यावर तरतात. मग असं असल्यावर आपलं सगळं सैन्याचं धैर्य खचन, कारण एवढं पाण्यावर दगड तरणं म्हणजे सोपं नाही ना. मग रावणाने काय केलं? एकांतित गेला
आणि एक दगड घेतला आणि त्या दगडाला सांगितलं जर तू बुडाला तर तुला रामाची शपथ आहे. काय म्हणलं? जर तू बुडाला तर रामाची शपथ. तो दगड तरला ना, मग दाखवला ना मग त्या सगळ्या राक्षसांना, बघा मी पण करत. जे राम नामाचा जो महिमा आहे तो महिमा त्या ठिकाणी सांगितला. ज्यावेळेला मग ते आता वानर दगडी टाकायचा तारायचा, रामप्रभू विचार केला आपणही बघावा एखादा दगड टाकून, म्हणून एकांतात गेले आणि दगड घेतला आणि टाकला, तो बुडाला. रामप्रभूने दगड टाकला तो बुडाला. एक टाकला, 2 टाकला, 4 टाकले आणि मागून 5-7 दगड टाकल्यावर मागून हसू आलं. म्हणजे मागून एक म्हणजे मारुती राय मागे उभं आहेत, ते हसले. अरे मारुती तू कधी आला? पहिल्याच दगडाला आलो म्हणले भगवंता. हा अरे काय मी तुम्ही दगड टाकताय तरताय आणि मी टाकतोय म्हणले भगवंता, तुम्ही ज्याला टाकून द्या तो कसं तरल? भगवंताने आपल्याला टाकून द्या, आपण ठरवू का? आपण जाणार. भगवंत मारुती म्हणले तुम्ही टाकून देऊया ना, पण ते कसं दगड तरल? परंतु तुझ्या नामाचा महिमा तुझं काय, तुमच्या नावात मध्ये तो शक्ती आहे. म्हणून तारक ज्यावेळेला वाल्या कोळ्याला मंत्र दिला, काय दिला? राम राम म्हण. त्याला राम राम म्हणता येणार, तो मरा 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 मंत्र यही जपा जगजान. मरा मरा म्हटला तरी तो जगला, तारला. म्हणजे असं राम नाम, कृष्ण नाम आणि हरी या 3 नामाचं, म्हणून राम कृष्ण हरी वारकऱ्याचा जो मंत्र आहे राम कृष्ण हरी. मागे शुद्ध दशमी पावनी गोळा केला अंगीकार तुका म्हणे. सापडील वाटी जाता गंगा स्ना मस्तकी जा ठेवा, भोजन मागे तू पावशिरा पडिला विसर स्वप्न माझे. काय कडे उपजाला अंतर आहे म्हणूया काय, राघव चैतन्य केशव चैतन्य सांगितले खुन माळे केली. बाबाचे आपले सांगितलेलं राम मंत्र दिला राम कृष्ण हरी. तुकोबारायांना स्वप्नामध्ये ज्या त्यांच्या गुरुने उपदेश दिला रामकृष्ण हरी. म्हणून हे वारकऱ्याच्या जीवनामध्ये हा रामकृष्ण हरी मंत्र हा महत्वाचा आहे. तसे अजूनही मंत्र आपण भगवंताचं नाम राम राम म्हणलं तरी चालते, किंवा ओम नमो भगवते वासुदेवाया असे आहे. पण हा रामकृष्ण हरी हा मंत्र सर्वश्रेष्ठ मंत्र. तसंच वारकरी म्हणजे वारीमध्ये वारकरी एकमेकांना माऊली म्हणतात, तर त्याचा अर्थ काय माऊलीचा अर्थ? आता वारकरी माऊली म्हणतात, माऊली म्हणजे माता, आपला आईला माता म्हणतो. मग माता का म्हणायचं की वारीमध्ये सगळे सारखे, उचनीचे काही नेले भगवंत, किंवा माऊली म्हणतात याती कुळ माझे गेले हरपून. म्हणजे याती कुळ म्हणजे जाती किंवा काय असेल ते माझं सर्व संपलेलं, मी सर्व हे झालं. आणि कसं संतांचं जर व्याख्या जर करायची झाली तर परदारेशु मातृवत, म्हणजे जी दुसरी जी आई माता असेल, स्त्री असेल, ती आपल्याला माऊली समानी. दुसरी जी परकी स्त्री जी आहे ती आपल्याला माऊली समान आहे. मग ह्या वारीमध्ये जे चालणारे ते सर्व माऊली समान आहे. मग तुम्ही विचार करा, एवढ्या लाखोने समाज चालतो वारीमध्ये, लाखोनी समाज चालतो. सकाळच्या बारी जर तुम्ही स्नानाला जर पाहिलं सकाळच्या बारी, तर या ठिकाणी माता माऊली स्नान करते, या ठिकाणी आम्ही स्नान करतोय. काही सगळीकडेच सेपरेट सोयी नसते. मग इथं माऊली स्नान करते, इथं आम्ही म्हणजे पुरुष स्नान करतात. परंतु कुठल्याही प्रकारचा त्यांना काही बाद होत नाही. म्हणजे ही वारकऱ्याची जी परंपरा आहे ही परश्री माते समान हा त्या ठिकाणचा बोध आहे. म्हणून वारीमध्ये सगळ्यांना माऊली या संबोधाने समजलं जातं. तर एकादशीचं महत्व काय? तुकाराम महाराज सांगितले व्रत करा एकादशी.
किंवा काळ सारावा चित्ताने एकांतवासी गंगास्नानी देवाच्या पूजेने प्रदक्षिणा तुळशीच्या. म्हणजे एकादशीचं व्रत हे सर्वश्रेष्ठ व्रत आहे. ज्या वेळेला मूळ नावाचा दैत्य होता, मूळ नावाचा दैत्य हा कुणालाच पराभव होईना त्याचा. मग भगवान श्रीकृष्ण विष्णूने त्याच्या बरोबर कित्येक वर्ष युद्ध केलं, परंतु त्याचा काय पराभव होईना. भगवंत दमले. थोडक्यात सांगतो ना, हा भगवंत दमले आणि एका सिंहावती नावाच्या गुहेमध्ये जाऊन झोपले. आणि झोपले, मग हा त्याच्या भगवंताच्या माग आला. परंतु भगवंताने त्यावेळेला जी जांभळी दिली त्यातून एक ती कन्या त्या ठिकाणी उत्पन्न झाली, ती हे एकादशी. आणि तिने नुसता हुंकार केल्यावर तो मोर जातो त्या ठिकाणी जळून भस्म झाला. मग भगवंताने तिचा आभार मानले की तू सर्व देवदेवतांना सर्व सृष्टीला या दैत्याच्या तावडीतून सोडवलं, तुला काय वरदान मागायचं असेल ते माग. आणि मग तिने सांगितलं की माझं व्रत जो करेन हे सर्व व्रतामध्ये श्रेष्ठ व्रत असावं. एकादशीचं व्रत हे सर्व व्रतामध्ये सर्वश्रेष्ठ व्रत असावं. व्रत एकादशी करीन उपवासी, म्हणजे हे व्रत सर्व व्रतामध्ये एकादशीचं व्रत आहे श्रेष्ठ आहे. त्याविषयी मांसाहार किंवा आपले पान फक्त भगवंताचं नामच बरं. एकादशी काय आता सर्व साबुदाणा खिचडी असते, मुसलीकडे काय 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 असते, आता ती एकादशी तर तसं एकादशी म्हणजे एकच म्हणजे कुठल्याही प्रकारचं खाणं नाही, फक्त भगवंताचं नामच स्मरण करायचं. उपवास म्हणजे उप म्हणजे जवळ आणि वास कर जवळ, म्हणजे भगवंताच्या जवळ वास करणे याचा अर्थ उपवास. मग एकादशीला तो उपवास का करता असं? मग ते व्रत आहे ना, मग ते उपवासी राहूनच करायचं. हे आपलं शरीर या त्याच्याकडे शास्त्रीय कारण सुद्धा आहे. कारण आपलं हे जे शरीर आहे ना, बघा आपण जर दिवसभर काम केलं तर रात्री झोपायला पाहिजे, तर आपलं शरीर चांगलं राहतं. मग आपण जे अन्न खातो या अन्नातून काही विष तयार होतात आपल्या शरीरामध्ये, ती काय दररोज बाहेर पडत नाही. मग ते एकादशी दिवशी संपूर्ण उपवास केला ना की आपली जी संपूर्ण आतडी आहे त्यांना आराम मिळतो. अच्छा. आणि आराम मिळाल्याच्या नंतर ती परत नव्या शक्तीने काम करतात. आता ते आठवड्यातून एकदा मशिनीला आराम देता का नाही, त्याचे काय करतात त्याला सर्व्हिसिंग करतात काय करा. तसं ही एकादश म्हणजे 15 दिवसामधून एक दिवशी हे एकादशी व्रत का करायचं ते आपल्या शरीराचा शास्त्रीय कारण झालं. आणि भगवंताचं नामस्मरण करायचं हे एकादशी व्रत आहे. मग ती एकादशी अशी कथा, मग ते आषाढी एकादशी एका तर पुढे चातुर्मास येतो, म्हणजे त्या एकादशीचं महत्व सांगताना आता अजून एक कथा त्यामध्ये ही ज्या वेळेला कृष्णदेवराय कर्नाटकातून पंढरपूरला आले, त्यांनी ते भगवंताचं स्वरूप पाहिलं, त्यांना फार आनंद झाला. मग त्यांनी ते भगवंताची मूर्तीच घेऊन त्यांच्या त्या गावाला गेले. आणि मग आषाढीला सर्व वारकरी आले, भगवंत नाही तिथं. सगळे वारकरी म्हणले आता काय करायचं, भगवंत नाही म्हणले मग दर्शन कोणाचं घ्यायचं. मग त्यावेळेला नाथ महाराजांचे आजोबा भानुदास महाराज, आणि मग ते म्हणले की मी आता काय करतो, मी कृष्णदेवरायाच्या राजधानीत जातो आणि भगवंताला घेऊन येतो. मग ते दर मजल करीत त्या ठिकाणी कृष्णदेवरायाच्या त्या राजधानीला गेले. आणि शिकडं वारकरी 4 महिने, म्हणजे त्याला चातुर्मास म्हणतात, त्यावेळेला एकादशी आषाढी एकादशी पासून कार्तिकी एकादशी पर्यंत चातुर्मास म्हणतात. त्या वारकरी त्या ठिकाणी भगवंताचं भजन करतात चातुर्मास. आपण नाही करीत, पण जे जे वारकरी किंवा असतात ते 4 महिने पंढरपुरातून हलत नाही.
जे खरे वारकरी. आणि मग त्या ठिकाणी ते वारकरी भजन करीत बसले. आणि मग हे ज्या वेळेला कर्नाटकमध्ये गेले, रात्रीच्या वेळेला गेले, त्यावेळेला ज्या मंदिर श्रीकृष्णदेवरायाने काय केलं, ते मंदिर इतकं सुंदर बांधलं, रत्नजडीत मंदिर बांधलं भगवंताचे, आणि त्याला कडेकोट बंदोबस्त केला. परंतु हे गेल्यावर ते मंदिराचा दरवाजा उघडला, आतमध्ये भगवंताच्या जवळ गेले, भगवंताशी बोलले, आणि भगवंताने आपली माळ त्यांच्या गळ्यात टाकली, रत्नजडीत माळ. मग हे परत आले, बाहेर आले, आणि बाहेर आले, दरवाजे परत लागून गेले. सकाळी जे पुजारी आले, भगवंताच्या गळ्यात माळ पुढे, आणि मग सगळे वाद झाला. राजाला वार्ता कळली, कोण आहे बघा, चोर. चोर चोर शोधायला शिपाई गेले. भानुदास महाराज तुंगभद्रेच्या काठी, तुंगभद्रा आहे त्या ठिकाणी आपले सकाळच्या बारी नित्य नेम करीत बसलेले असतील, त्यांच्या गळ्यात माळ होती. त्यांनी त्या शिपाईंनी त्यांना राजाकडे नेलं आणि लगेच सांगितलं की त्यांना सोडावं द्या. ज्यावेळेस त्यांना सोडावं दिलं, मग त्यांनी भगवंताचा दावा केला. कोणी? भानुदास महाराजांनी. आणि धावा केल्याबरोबर ते जे सूळ होता ना लाकडाचा, त्याला पालवी फुटले महाराज. त्या सुळाला पालवी फुटली, हिरवागार वृक्ष झाला त्या ठिकाणी. आणि मग राजाला कळलं की हे काय कोणीतरी बघतोय. आणि मग राजाने विचारपूस केली की मग त्यांनी सांगितलं की आम्ही भगवंताची मूर्ती तुम्ही पंढरपुरातून आणली, ती नेण्याकरता आलोय. मग ती मूर्ती त्यावेळेला तिथून भानुदास महाराजांनी कार्तिकी एकादशीला पंढरपुरात आणली. म्हणून कार्तिक एकादशी मूर्ती त्या ठिकाणी आली. आणि आषाढी ही प्रथम पासूनची आषाढी एकादशी ही पूर्वांग काळापासून आषाढी एकादशी वारी. मग भगवंत म्हणतात की आषाढी कार्तिकी विसरू नका, मध्ये सांगतच गुज पांडुरंगा. ही आषाढी एकादशी या ती कार्तिकी एकादशी, त्या दिवशी भगवंताची मूर्ती पंढरपुरात परत आणली. ती कार्तिक एक. हा, कार्तिक. वारीची सुरुवात नेमकं कशी झाली? ते मग सांगितलं का, त्रिशूळ डमरू घेऊन आला गिरीच्या ठिकाणी. पूर्वीपासून भगवान शंकराची सुद्धा वारी होती काय, तशीच ही वारी पुढं ह्या कलियुगामध्ये सुद्धा हे भगवंताची वारी लोक एक एक दोन दोन किंवा गतागाताने किंवा असे जात होते. ती वारी माऊलीपासून पुढं विश्वंभरापर्यंत आली, तुकोबरायापर्यंत आली आमच्या घराण्यामध्ये. मग तुकोबरायांच्या नंतर तुकोबरायांना 3 मुलं, महादेव, विठ्ठल आणि नारायण. महादेव विठ्ठल हे सोडले. नारायण महाराज हे जगद्गुरु तुकोबराय ज्यावेळी वैकुंठाला गेले त्यावेळी जिजाबाई गरोदर होत्या 5 महिन्याच्या. मग त्यानंतर नारायण महाराजांचा जन्म आहे. मग पुढं ही वारी तुकोबरायांचे बंधू कान्होबा, थोरले चिरंजीव महादेव विठ्ठल हे त्या परंपरेपर्यंत त्यांनी चालू ठेवली. म्हणून ज्यावेळेस नारायण महाराज मोठे झाले त्यावेळी ते सर्व कारभार त्यांनी आपल्या खांद्यावर घेतला. आणि त्यांनी असा विचार केला की जसं रामप्रभू वनवासाला गेल्यानंतर भरताने त्यांच्या पादुका ठेवून राज्यकारभार केला. मग त्याच न्यायाने जरी आता महाराज नसतील किंवा माऊली नसेल तर त्यांच्या पादुका हेच माऊली किंवा महाराज समजून त्यांनी ज्येष्ठ वद्य सप्तमीला देहूतून तुकाराम महाराजांच्या पादुका आपल्या गळ्यात घेतल्या. आणि सप्तमी वद्य ज्येष्ठ वद्य सप्तमीला आळंदीला गेले, तिथून माऊलीच्या पादुका घेतल्या. मग अष्टमीला तिथून निघाले. आणि मग त्या पादुका घेऊन ज्या वेळेला चालू झाले, लोकांनी विचारलं 2 पादुका कोणाच्या? त्यांना एक ज्ञानोबा एक तुकाराम. म्हणजे ते भजन जे चालू आहे ते ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम. म्हणजे अशी जी परंपरा जी आहे वारीची जी परंपरा, मग त्याला नारायण महाराजांनी पालखीमध्ये स्वरूप दिलं. ते इथून महाराजांच्या पादुका घ्यायच्या, नंतर माऊलींच्या घ्यायच्या. ही जी वारीची जी पालखीची
परंपरा ही नारायण महाराजांनी चालू केली. वारी पहिली असायचीच, परंतु ते असे आता कशा समजा दिंड्या वगैरे जातात त्यावेळी पालखी वगैरे नाही. परंतु पालखी जी परंपरा ही नारायण महाराजांनी त्यावेळेस चालू केली. आणि त्यावेळेला मोगलांचा सोळा औरंगजेब त्यावेळेस होता. शिवाजी महाराजांचं हे झालेलं होतं 1685च्या वेळेला. नारायण महाराजांनी संभाजी महाराजांकडं ह्या वारकऱ्यांना संरक्षण मागितलं. मग त्यावेळेला संभाजी महाराजांनी दाभाडे इंगळे हे सगळे सरदार आपल्या वारकऱ्यांच्या संरक्षणाकरता त्यावेळी दिले होते. अशी ही जी वारीची जी परंपरा नारायण महाराजांची. म्हणून नारायण महाराजांना पालखी सोहळा जनक असं म्हटलं जातं. वारीमध्ये टाळ आणि मृदंग म्हणजे टाळ वाजवतात, मृदंग वाजवतात, तर टाळ आणि मृदंगाचं काय महत्व आहे? टाळ हे वाद्य आहे ना. आपण आता समजा बाकी दुसरे तरी काही तरी वाद्य वाजूनच भजन म्हणतो किंवा मृदंग म्हणजे चर्मवाद्य. चर्मवाद्य पण ते कशाचे मेंढर किंवा शिळी असेच वाद्य आहे. दुसरं त्याला लांडगेचं किंवा कोल्याचं कुत्र्याची ह्याची चालत नाही. हे जे मृदंग जे आहे ना, जर एखाद्या मृदंगाला जर तू त्या लांडगेचं वाघाचं जर कातडा आणून बसवलं ना आणि तू जर वाजवला तर ही सगळी वाद्य बाकीची तुटून जातील. अलग राहतात. मग ते मृदंग हे चर्मवाद्य ही वाद्याची परंपरा पूर्वीपासून आहेच. शंकराच्या हातात डमरू आहे, अजून नारदाच्या हातात चिपळे आहेत. म्हणजे वाद्य जी आहेत ही भजन करण्याकरताची ही सामुग्री. आपण भजन करायला की नुसतं तोंडाने भजन म्हणण्यापेक्षा वाद्य वाजून किंवा केले की मग त्याचा एक वेगळा हे होतं ना, वेगळा परिणाम साधला जातो. बघा गाणे जरी आता पिक्चर मध्ये एखाद्या गाणे जर टाकायचं झालं तर त्याची पार्श्वसंगीत कसं असतं, मग त्या गाण्याला ते पार्श्वसंगीत बरोबर योग्य त्याचा परिणाम साधला होतो. तुम्ही किती वर्षापासून वारी करता? म्हणजे मी आता मला कळते तसे पासून म्हणजे जवळजवळ 25-30 वर्ष झाली असतील. तर 25-30 वर्ष आधीच्या वारीमध्ये आणि आताच्या वारीमध्ये तुम्हाला काय फरक जाणवतो? आता साधनं म्हणजे वाढलेली आहेत आणि पूर्वीच्या काळी रस्ते चांगले नव्हते. कसं पण म्हणजे आता सगळे रस्ते अगदी म्हणजे मस्त पैकी झाले. आणि तुम्हाला दवाखान्याची सोय, पाण्याची सोय, काही अडचण आली की त्या ठिकाणी लगेच तुमच्या कुठल्याही प्रकारची अडवणूक होत नाही. तसं पूर्वीच्या काळी बैल गाडी म्हणजे रस्ते आपले साधी रस्ते आता की असं एक अनुभव आहे की म्हणजे जाता आता काही वेळेला ते रस्ते ना अडकून पडायचे. मग गावातून बोलून आणायचे ते बैल, मग ओढून न्यायची. किंवा आता पूर्वीच्या काळी असं लोक जेवण वगैरे घालत नव्हती. इथून काही भाकरी घेऊन जावं लागायचं 4-8 दिवसात. पहिले 8 दिवसातच पंढरपूरला जायचे. आता आम्ही जे कार्तिकीला जातो ना 8 दिवसातच जातो. मग 8 दिवसाच्या भाकरी वगैरे बंद द्यावा लागायच्या. तसं आता हे बघा म्हणजे ते 20 दिवसाचा प्रवास 8 दिवसात असतो. हा ते आता आले नाही. आता वारीला जाताना ना यवत, वरवंड, पाटस तर दौंडला पालखी जायची. तिथून दौंड किती 1 किलोमीटर बरंच केले आणि दौंडून परत गवळ्याच्या उंडवडीला यायची. म्हणजे तो एवढा काटकोनाचा प्रवास करू यायची. आता तो बंद केलाय का तर तिकडे जेवण घालायची लोक. म्हणजे अशी त्यावेळी परिस्थिती लोकांकडे त्यावेळेला साधनं पण नव्हती आणि जेवण करता किंवा असे श्रीमंती किंवा असे नव्हते ना. त्यावेळी म्हणजे ती परिस्थिती आता नाहीये. आता वारकरी नको म्हणतो, आता बस झालं म्हणतो.
तुम्ही आता वारीमध्ये तुम्ही चालता कधी? हा, या म्हणते बोसके घेऊन चालतात बाया. किती लोक वाटतात आता? मग सांगता पूर्वीच्या काळी 8-8 दिवसाच्या भाकरी घेऊन जावा लागायच्या. आता लोक काही म्हणजे आता बोलांचं की खाण्याकरता काही लोक आहेत, म्हणजे हौसे गौसे नवसे सगळे. तसं आता अशी म्हणजे अशी परिस्थिती. ते आता म्हणजे प्रमाण खूप वाढलं असेल वारकरी, म्हणजे वारकरी पंढरपुरात यायचं आता प्रमाण. हा, आता खूप वाढले. आता जो आमचे 4-5 लाख समाज असतो, 4-5 लाख समाज असतो, पण कोणी उपाशी मरत नाही. तर आता थोडं संत ज्ञानेश्वर महाराज बद्दल बोलूयात. तर संत ज्ञानेश्वर महाराज हे कोण होते? ज्ञानेश्वरांचे वडील विठ्ठलपंत आणि आई रुक्मिणी. ज्यावेळेला विठ्ठलपंत म्हणजे त्यांचं लग्न झालं त्यावेळेला आळंदीला आले. आळंदीला ते सिद्धेश्वराच्या मंदिरामध्ये थांबल्यानंतर रुक्मिणीचे वडील सिद्धोपंत त्यांना दृष्टांत दिला की तो सिद्धेश्वर मंदिरामध्ये थांबलेला मुलगा आहे, त्याला तुझी रुक्मिणी दे. म्हणून मग सिद्धोपंत त्यांना म्हणले की माझ्या कन्येशी तुम्ही लग्न करा. ते म्हणले तुम्हाला देवाने सांगितलं असेल, मला कुठे सांगितले? ते म्हणले मग आजच्या दिवस थांबा. मग त्यावेळेला विठ्ठलपंत थांबले. मग भगवंताने सांगितलं की तुम्ही रुक्मिणीशी लग्न करा, त्यांच्या पोटी 4 महान संत जन्माला येणार आहेत. आणि मग त्यावेळेला लग्न झाल्यानंतर काही दिवस, परंतु विठ्ठलपंतांचा ओढा संन्यासाकडे होता, म्हणजे प्रपंचात ते रमत नव्हते, म्हणून त्यांनी रुक्मिणी आई साहेबांकडे मला संन्यास घ्यायचा असं सारखाच वर्ष. आणि एका क्षणी म्हणजे बेसावत क्षणी रुक्मिणी आई साहेब म्हणजे जा घेऊन घ्या संन्यास जा. आणि तेवढी आज्ञा घेऊन ते संन्यास घेऊन पुढे गेले, काशीला गेले. काशीला गेल्यानंतर यांनी इथं ते सोन्या पिंपळ त्याला त्या प्रदक्षिणा घालायच्या दररोज. विठ्ठलपंत काशीला त्या रामानंद आश्रमामध्ये गेले आणि शिकले रुक्मिणी आई साहेब. मग ते रामानंद स्वामी एकदा फिरत आळंदीला आले आणि रुक्मिणी आई साहेब ते प्रदक्षिणा घालायचं असताना त्यांच्या पाया पडले. त्यांनी आशीर्वाद दिला, अष्टपुत्र सावळ भाग्य होते भाऊ. कोणी? रामानंद. ते म्हणते महाराज ह्या जन्मातला का पुढच्या जन्मातला? ते म्हणते तुझ्या कपावर ते कुंकू दिसतंय. मग असं कसं म्हणतील? म्हणजे माझ्या नावावर संन्यास घेतलाय. मग काय तुझ्या नावावर त्यांना? मग असं त्यांनी सांगितलं. त्यांनी ओळखलं की आपल्या आश्रमात जो विठ्ठलपंत आलाय ते हाय. मग त्यांनी ते जाऊन विठ्ठलपंतांना सांगितले की तुम्ही हा संन्यास सोडा, तुमचे गृहस्थ आश्रम हे करा. परत आले, गृहस्थ आश्रम झाले. मग त्यांना ही 4 भावंडे झाली. परंतु आळंदीच्या वाकांनी सांगितलं की संन्यास जो संन्यासी असतो त्याचं लग्नच नसतं होत ना, त्याला मुलं कशी होणार? मग ते संन्यास घेतला आणि परत गृहस्थाश्रमामध्ये आले, उलटे फिरले. मग त्यांनी त्यांना वाली टाकलं वगैरे. मग वाली टाकून मग त्यांनी क्षमा मागून मग त्यांना देहांत प्रायश्चित्त दिलं. मग आता म्हणजे ज्ञानेश्वर महाराज म्हणजे कोण? महाविष्णूचा अवतारच का माझा ज्ञानेश्वर. म्हणजे हे जे ज्ञान होतं, आता तुमचे गीता, ही गीता कशामध्ये होती? संस्कृत मध्ये. ते संस्कृत मध्ये सर्वसामान्य लोकांना कळत नव्हतं. मग हे संस्कृत ज्ञान सर्वसामान्याने कळण्याकरता मग हे ज्ञानेश्वरीची उत्पत्ती ज्ञानेश्वरांनी केली. ज्ञानेश्वर म्हणजे प्रत्यक्ष भगवंताचा अवतार, परंतु महाविष्णूचा अवतार सखा माझा, म्हणजे ज्ञानेश्वरांच्या रूपाने त्या ठिकाणी भगवंताने हे अवतार घेतलेले. कारण भगवंताचं ज्ञान व्हायला पाहिजे, ज्याची उपासना करायची ते ज्ञान व्हायला पाहिजे. पण ज्ञान कशात होतं? संस्कृत मध्ये. सर्वसामान्यांना कळत नव्हतं. म्हणजे सर्वसामान्यांना कळावं म्हणून भगवंतानेच ज्ञानेश्वरांच्या रूपाने अवतार घेऊन हे गीतेचं रूपांतर ज्ञानेश्वरीमध्ये केलं. मुक्ता करता सांगितले अमृतानुभव, आणि योग्य करता चांगली उपासना केली, आणि आपल्या सर्वसामान्य करता हा हरिपाठ. 27 अभंग जे आहेत ते हरिपाठ 108 वेळा 1008 वेळा त्यामध्ये भगवंताचं नाम येते हरिमुखेमान. ज्ञानेश्वरीमध्ये काय लिहिलंय म्हणजे असं? ज्ञानेश्वरीमध्ये सर्व जीवनाचे तत्वज्ञान आहे. ज्या अर्जुनाला रणांगणावर भगवंताने जी गीता सांगितली त्याचं भाषांतर म्हणून ही ज्ञानेश्वरी
3,500 दृष्टांतासह माऊलींनी ते ज्ञानेश्वरीमध्ये हे तत्वज्ञान पटवून दिलेले आहे. राज संन्यास योग, राजयोग किंवा तुझा भक्ती योग, हे सर्व त्या ज्ञानेश्वरीमध्ये माऊलींनी सगळं त्याचं विवरण केलेलं आहे. की किती 9,000 ओव्या आहेत ना ज्ञानेश्वरीच्या. त्या 9,000 ओव्या मध्ये सर्व भावार्थ म्हणायचा किंवा गीतेचा सर्व अर्थ त्या ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानेश्वर महाराज सांगितला आहे. आणि सर्व शेवटी जगाच्या कल्याणाकरता पसायला म्हणे आता विश्वात्मकी देवे यांनी या वागीतने तोषावी. म्हणजे सर्व जरी त्यांना एवढं आळंदीकरांनी संन्याशीची पोरं म्हणून त्रास दिला, किनवलं, त्यांच्या झोळीमध्ये माती टाकली, परंतु एवढ्या ज्ञानेश्वरीमध्ये किंवा मुक्त अनुभव किंवा कशामध्ये त्यांनी त्याच्याबद्दल एक शब्द सुद्धा वाईट नाही करणार की मला या लोकांनी असा असा त्रास दिला. म्हणून ज्ञानेश्वर महाराज सर्वश्रेष्ठ काय, कैवल्याचा पुतळा प्रकटला भूतळा, चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा, चालविली जळ भिंती हरली सांगयाची भांती, मोक्ष मार्गाचा सांगाची ज्ञानोबा म्हणून, रेड्यामुखी वेद बोलविला, गर्व द्विजांचा हरविला, शांतिरूप प्रकटला ज्ञानोबा माझा, ब्रह्म साम्राज्य दीपिका वर्णिली गीतीची टीका, विठोबाचा प्राण सखा ज्ञानोबा माझा, गुरु सेवी लाग जाण शरण एका जनार्दन. म्हणजे असे ज्ञानोबायांच्या जीवनामध्ये रेड्यामुख वेद बोलवले किंवा वेळेला माणूस उठवा, सदानंद बाबा की ज्यांनी ज्ञानेश्वरीचं लिखाण केलं, माऊलींनी सांगितलं ज्ञानेश्वरी लिखाण केलं. सदानंद बाबा मृत्यू झाले, त्यांचा प्रेत यात्रा चाललेली होती. हे 4 भावंड ज्यावेळेस चाललेली दिसली त्यावेळेस त्यांच्या पत्नीने माऊलींच्या पायावर डोकं ठेवलं. त्यांनी दिला आशीर्वाद, अष्टपुत्र बाबा ठेवून. ते पण म्हणले आता माझे ह्या जन्मातले का पुढल्या, नाही म्हणले ह्याच जन्मातले, म्हणले माझा पती तेव्हा का मेलेला आहे. मग गेले तिथे, म्हणले सदानंद बाबा ओठ. माऊली काय म्हणले सदानंद बाबा ओठ, लगेच उठले त्या फिरले सदानंद बाबा. म्हणजे मेलेला माणूस सुद्धा उठवलं. स्त्री होती त्याचा पुरुष केला. एका राजाला सर्व मुलीच व्हायच्या, आता 6 मुली झाल्या 7 मुली झाल्या, म्हणजे बायांच्या वास पहिल्यापासून आहे बरं काय. त्यावेळी सुद्धा आता राजाला वाटलं की जर ते राणे सांगितलं आता जर 8,000 मुलगी झाली तर तुला मारून टाकणार. मग ते राणीला आता काय करावं म्हणले. मग ते दासीने सल्ला दिला की आता असं करावं. मग ज्यावेळेला मुलगी झाली त्या दासीने सांगितले की राजाला सांगायचंय की ब्राह्मणाने सांगितलं की ह्याचं लग्न होस्तोपर्यंत म्हणजे 25व्या वर्षापर्यंत राजाने ह्याचं तोंड बघायचं नाही. आणि सांगितलं की मुलगा झाला म्हणून. मुलगी झाली होती पण मुलगा, मग त्याला सगळे मुलाचे पोषक, पण 25 वर्षापर्यंत राजाच्या समोर यायचं नाही. ज्यावेळेला लग्न झालं त्याचं तिचं ते विचार केला आपण तर मुलगीचे आणि मग आता हे काय करा. मग त्याला बघायचा का म्हणून ते घोड्यावर बसून वनात निघाला आणि झाडाला फाशी घ्यायला लागला. तिकडून सर्व संत मंडळी माऊली निवृत्ती ज्ञानदेव येत होते. त्यांचा भजनाचा आवाज आला. त्यांनी विचार केला निदान संतांचं दर्शन तरी घेऊ, कोणी त्या मुलीने. म्हणून त्यांच्या दर्शनाला गेले. तर ओट मोला म्हणले, पण माऊली म्हणले ओट मोला. म्हणजे संतांच्या मुखावाटी जी वाणी पडते ना ती वेदवाणी किंवा प्रत्यक्ष भगवंताची वाणी. ओट मुला म्हणले, मुली असून काय म्हणले, ते म्हणले मी मुलगी आहे ना, म्हणले तुम्ही मुलगाच आहे. आणि मग तो स्त्रीचा पुरुष केला. म्हणजे असे ज्ञानदेवांच्या जीवनामध्ये असे प्रसंग आहेत. आणि ज्ञानदेव ज्या वेळेला तीर्थयात्रेला गेले नामदेव महाराज आणि नामदेव महाराज ज्यावेळेला काशीला गेले गंगेमध्ये त्यावेळेला प्रत्यक्ष गंगा माताने नामदेव ज्ञानेश्वरांची पायरे सोड सोड माते ज्ञानदेव सर्वभूती. म्हणजे असे ज्ञानदेव म्हणजे प्रत्यक्ष भगवंताचा अवतार. तसंच हरिपाठ मध्ये काय लिहिलं गेले. हरिपाठामध्ये तुम्हाला नामाचंच महत्व सांगितले.
हरिमुखे म्हणा, हरिमुखे हा पुण्याची गण. ज्यावेळेस आपण अंतःकरणापासून भगवंताचे नामस्मरण करतो त्यावेळेस त्या पुण्याला गणना नाही. हरिमुखे म्हणा, हरिमुखे पुण्याची गणना असूनही संसारी म्हणजे संसारात असून सुद्धा तुम्ही भगवंताचं नामस्मरण करू शकता. काय आता तुकोबरायांनी संसार करून परमार्थ केला का नाही. तुकोबरायांना 3 मुलं आणि 3 मुली होत्या, तरी तुकाराम महाराजांचा संसार द्याला. म्हणजे असोली संसारी जीवा वेदशास्त्र उभारी बाईस होता. ज्ञानदेव म्हणे व्यासाची खुणा द्वारकेचा राणा कुठं पांडवांच्या रे का, तर पांडव अखंड भगवंताचं चिंतन करायचे. पांडवांच्या मनामध्ये प्रत्यक्ष भगवंताचं चिंतन होतं, त्यामुळं भगवंत त्यांच्याच. तसंच पसायदन तुम्ही शॉर्ट मध्ये सांगू शकाल पसायदन मध्ये काय काय, म्हणजे पसायदनचा अर्थ काय. आता विश्वात्मके देव आहे, म्हणजे ज्या विश्वाचा देव आहे. येणे वागेने म्हणजे मी जे माझ्या मुखावाटी जे तुम्हाला हे अर्पण केले, येणे वागेने माझ्या ज्या मुखावाटी तुमची जी स्तुती किंवा काय तुमचं केलंय नामस्मरण केलंय, येणे वागेने तुम्ही तोषावे म्हणजे तुम्ही संतुष्ट व्हा. येणे वागेने तोषावे, तोषवणी मध्ये द्यावे पसायदान. पसायदान म्हणजे मला वरदान द्यावा किंवा मला तुम्ही तुमचं काही जे असेल पसायदान म्हणजेच भेट किंवा आशीर्वाद. तोषवणी मध्ये द्यावे पसायदान. जे खळांची व्यंकटी सांडो, खळांना मारा ना म्हणले. खळ म्हणजे दुष्ट, त्यांची व्यंकटी म्हणजे त्यांची बुद्धी, जी दुष्ट बुद्धी ही जावो. संतांनी म्हणजे असं वध करायला नाही सांगितलं किंवा हत्या करायला नाही सांगितले. जे खळांची व्यंकटी सांडो त्या सत्कर्मी येते, त्याची जी मती की त्याची बुद्धी सत्कर्मामध्ये लावो. सत्कर्मी रची वाढून भूता परस्परे पडो मैत्री जीवाची. भूता म्हणजे सर्व प्राणी मात्रांची एकमेकाप्रती मैत्री. मैत्र म्हणल्यावर कसं असतं, एकमेकाचा जीव एकमेकावर असं खरा जो मित्र असतो तो. भूता परस्परे परम मैत्री जीवांची दुरितांचे तिमिर जावो. जे दुष्ट आहे त्यांचं तिमिर म्हणजे दुरितांचे तिमिर राहो. विश्व स्वधर्म सूर्य पाहो. विश्व हे जे सर्व त्यांनी स्वतःचा धर्म जे स्व आहे तेच पाहावं, म्हणजे दुसऱ्याच्या मुलांनी संकटामध्ये नको. विश्व स्वधर्म सूर्य पाहो. जो जे वांछिल होते, ज्याला जे जे पाहिजे ते ते मिळो. जो जे वांछिल तो ते राहो. प्राणी जात सकळ वर्षत सकळ मंगळी. ईश्वर इष्टांची मांदी आली म्हणजे सर्वत्र भगवंताचे भक्त तयार व्हावे. ईश्वर इष्टांची मांदी आली म्हणजे भगवंताच्या भक्तांची प्रिय भक्तांची मांदी आली म्हणजे सर्वत्र तेच. अनवरत भूमंडळी भेटो त्या असे सर्वत्र ईश्वर इष्टांची मांदियाळी भेटो. ईश्वर इष्टांची मांदियाळी अनवर्त भूमंडळी भेटो त्या होता. चला कल्पतरूचे आरव. आरव म्हणजे अरण्य. कल्पतरू म्हणजे जे जे इच्छिले ते पुरवणारा वृक्ष त्याला कल्पतरू. सर्वत्र कल्पतरूचे आरव, सर्वत्र कल्पतरूचे वृक्ष मिळावं. ज्याला जशी इच्छा पाहिजे तशी मिळावं. कल्पतरूचे आरव. चेतना चिंतामणीचे गाव. चिंतामणी म्हणजे जे आपण चिंतू, जे आपल्या मनामध्ये काय असेल ना चित्तू चिंत आपण करत ते आपल्याला प्रत्यक्ष आता मला वाटलं की मला हा मोबाईल मिळावा, लगेच तो मिळाला. चिंतामणीचे आपले जर आपण पाहतोय चेतना चिंता म्हणजे बोलती जे आरणो पियुषाची. पियुष म्हणजे अमृत. अमृत बोलती जे आरणो म्हणजे आपल्या मुखावटे अमृतवाणी बोलणार. संतांची वाणी कशी असे अमृताची वाणी, अमृताची वेली त्याची पुढे चाली बीजाची म्हणजे त्यांची वाणी अमृताची वाणी. बोलती जे आरणो पियुषांचे. चंद्रमे जे आलांचे चंद्राला काय डाग आहे, तो डाग जाव. मार्तंडेचा आता पैन सूर्याचं जे आग आहे जाव. ते सर्वाही सदा सज्जन सोयरे. सर्व संत जन आपले सोयरे हो.
सोयरा काय करतो, आपलीच सही करतो. विठ्ठल सोयरा सज्जन सांगाती, विठ्ठल आजचे ते बैसराचे, म्हणजे तर सोयरी व्हावं. पूर्ण होणी ते लोकी भजी जो आधी पोरकी अखंडित आणि ग्रंथ भुजिये विशेष लोकीये दृष्टादृष्टे विजय व्हावे येत म्हणे श्री विश्वेश्वराव हा होईल दान पसावत येणे वरे ज्ञान देव सुखिया. म्हणजे हे माझं जे पसाईदान आहे हे भगवान त्यांनी मला द्यावं, त्यामुळं ज्ञानदेव महाराज सुखी होती. असा हे पसाईदानाचा सरळ सरळ अर्थ आहे. मग आता त्याचा बरोबर आहे का चुकी तुम्ही ठरवायचं. चांगदेव एवढे मोठे योगी होते तर त्यांनी मुक्ताईंना गुरु कसं मान. चांगदेव हे योगी होते. योगी म्हणजे काय असतं, योग विद्या ही गहन विद्या आहे. जे खरे योगी आहे ना तेव्हा काय करते माहिती का, आपल्या योग सामर्थ्याने आपला हा आत्मा जो आहे ना तो अंतराळात देतात. आपले योग इतकं ते योग सामर्थ्य असतं. मग चांगदेवांनी 1400 वर्ष जिवंत राहिलेत. कसे राहिलेत, ज्यावेळेला यम त्यांना न्यायला यायचं ना ते आपला आत्मा अंतराळात न्यायचे, यम त्यावेळेला परत जायचे. असं 1400 वर्षाचं त्यांचं वय होतं. पण ज्यावेळेला ज्ञानेश्वर माऊली आणि सगळे 4 भावंड पैठणून जे त्यावेळेस शुद्धीकरण केलं, म्हणजे रेणुमुखी होते तेव्हा ते परत येत असताना पैठणून पुणतांब म्हणून गाव आहे त्या ठिकाणी चांगदेव होते. ते समाधीमध्ये असायचे आणि 6 महिने त्यांची समाधी असायची. मग 6 महिने समाधी असायची तर 6 महिन्यामध्ये त्या गावामध्ये जे मृत झालेली व्यक्ती असतील ना ते त्या आश्रमामध्ये आणून टाकायचे त्या गावातल्या लोकांनी. चांगदेव समाधीतून उठले की त्यांनी ते नजर टाकली की ते सगळं जिवंत व्हायचे. म्हणजे अशी त्या ठिकाणी परिस्थिती. मग त्या आश्रमामध्ये 4 भावंड आले. त्यावेळी त्या मुक्ताबाईंनी त्यांनी ते पाहिले प्रेत वगैरे. त्यांनी लोकांना विचारलं हे काय भानगडी. त्यावेळी चांगदेव महाराज 6 महिन्यांनी उठले की या प्रेतांना जिवंत करतात. मुक्ताबाई म्हणले 6 महिने कसे करता थांबाय पाहिजे. त्यांनी काय केलं, एक कुत्रू मेलेलं होते त्याचं ते एक हार घेतलं आणि ते असं त्या सर्व त्या मिसळून फिरवल्याबरोबर ते सगळे जिवंत झाले लोक. ओके निघून 6 महिने चांगदेव महाराज त्या ठिकाणी समाधीत उठले. तर तो कोणीच नाही. त्यांनी विचारलं या 6 महिन्यात कोणी मेलं नाही का. ते म्हणले मेले. मग ते म्हणले एक 4 भावंड आले होते त्याच्यामध्ये एक लहान मुलगी होती, तिने एक हालुकासा यांच्यावर फिरवून ते जिवंत झाले म्हणले. चांगदेवांना आश्चर्य वाटलं, एक लहान मुलगी आणि आपण 1400 वर्ष आपण योगी आणि तिने एका क्षणात ते उठवले. त्यांना वाटलं की आता कोणीतरी मोठे असतील म्हणून मग त्यांना कळलं की ज्ञानेश्वर महाराज असे निवृत्ती महाराज हे असे कळले की बा त्यांनी भिंत चालवली असे. मग ते म्हणले की आता मग आपल्याला त्यांना भेटायला जायला पाहिजे. मग भेटायला जायला पाहिजे म्हणून मग ते म्हणले आता अगोदर आपण पत्र पाठवू. आता पत्र पाठवायचं म्हणलं आशीर्वाद लिहावा तर हे आपल्यापेक्षा ज्ञानाने श्रेष्ठ आहेत. कसं काय आशीर्वाद लिहावा आणि दंडवत घालावं तर आपण यांच्यापेक्षा मोठे, वयाने मोठे पण ज्ञानाने किंवा तपस्येने ज्ञानेश्वर महाराज श्रेष्ठ होते. मग आता काय करा, मग ते कोरच पत्र दिलं पाठवून. मग तो सेवक कोरपत्र घेऊन आले. पहिले निवृत्तीनाथांच्या हातात दिलं. त्यांनी पाहिलं एक कोर आहे. मग ते ज्ञानदेवाकडे दिलं. ज्ञानदेवाने पाहिलं ते पण ते मग त्यांनी मुक्ताबाईला दिलं. मुक्ताबाई म्हणजे 1400 वर्ष राहून हा चांग्या कोराचे कागदासारखा कोर आहे. म्हणजे चांगदेव महाराज इतके वर्ष मुक्ताबाईने त्याची किंमत काय केली, कोरा. म्हणून मग चांगदेव महाराज मग ते चांगदेव 65 जी आहे माऊलींनी ते मग ते चांगदेवाला पाठवले. मग चांगदेव महाराज म्हणजे आता भेटीला जायचे. त्यांचे म्हणजे चराचरावर सत्ता होती, योगी होते ना. मग वाघावर बसून आले. ते हातात सापाचा चाबूक घेतला आणि सगळं शिक्षकगण त्यावेळेस त्यांच्या बरोबर ते सगळे आले, आळंदीकडे निघाले.
ज्ञानेश्वर महाराजांना कळलं, म्हणजे लोकांनी सांगितलं की चांगदेव महाराज आपल्या भेटीसाठी वाघावर बसून इथे हातात चाबूक आहे, मोठमोठे वाद्य वाजवत ते काय. मग आता ज्ञानेश्वर महाराजांनी विचार केला की हे ज्यावेळी ते आता सजीव सृष्टीवर त्यांची मुळात म्हणजे ना हुकूमत चांगदेवांची वाघावो किंवा सापावो, मग आता त्याच्यापेक्षा श्रेष्ठ ठरायला पाहिजे. ते भिंतीवर बसले होते, भिंत निर्जीव आहे, त्यांचे सजीव सत्ता. बरोबर माऊलींनी दाखवलंय की त्याच्यापेक्षा आम्ही श्रेष्ठ कसे ते दाखवण्याकरता म्हणून ते भिंत चालवली. भिंतीला म्हणले चाल, भिंत चालली, चालविरी जडे भिंती हाडली चांगले. म्हणजे ज्ञान चांगदेव वाटलं की आपण एवढे मोठे आहेत म्हणून ते बडे जाऊ खरे आले ना. एक प्रकारे त्यांचा अहंकार आहे त्या ठिकाणी. मग तो अहंकार घालवण्याकरता अहंकार गेला, तुका म्हणे देव झाला. देवाला आपल्या अंतःकरणाचा अहंकार जातो, मीपणा जातो, त्यावेळेला देवाच्या ठिकाणी त्या ठिकाणी भगवंताचा वास राहतो. तुका म्हणे देव भरिला विठ्ठले, काम क्रोध केले घर रीते. काम क्रोध हे सगळं अंतःकरणातून जातात, तेव्हा भगवंताला आपल्याला अंतःकरणात जागा मिळते. त्या ठिकाणी चांगदेवाला मग मुक्ताबाई चांगदेव आले. मुक्ताबाई सकाळच्या बारीच्या वेळेला स्नानाला गेले ना देव. चांगदेव महाराज आले विचारित कुठे गेले मुक्ताबाई तर ते गेले ना देव. तर त्यांनी पाहिला मुक्ताबाई आता 14-15 वर्षाची मुक्ताबाई, म्हणजे त्यावेळी ते स्त्रीचं जे सौंदर्य असतं त्यांना पाहून ते लाजले, मागे ठरले. अरे म्हणले चांग्या, तू इतक्या वर्ष तपश्चर्या करून तू कोरडाच राहिलाय, अरे तू आणि मी काय म्हणले वेगळं आहे का म्हणे. हे माझ्या इकडे बघून तुला काय म्हणजे ज्या अर्थी तुझ्या मनामध्ये किंतु आला त्यावरती तू अजून पूर्णत्वाला गेलं नाही. मग मुक्ताबाईनी त्या चांगदेवांना उपदेश केला. म्हणजे मग चांगदेव झाला, म्हणजे मुक्ताईचा म्हणजे 1400 वर्षाचा चांगदेव, 14 वर्षाची मुक्ताबाई गुरु. भजन आणि कीर्तन यामध्ये काय फरक आहे? भजन म्हणजे ना भगवंताचे म्हणजे अभंग गात बसायचे आपले. समजा 4-6 जण पुन्हा असे बसले, एकाने गायचं त्याच्या माग दुसऱ्यांनी म्हणायचं, एकाने मृदंग वाजवायचा, बाकी टाळ वाजवून, असं म्हणजे हे भजन, भगवंताचं भजन. आणि कीर्तन म्हणजे एकाने म्हणजे प्रबोधन करायचंय. कीर्तनकार नाही का एकटा उभा असतो, बाकीचे खाली बसलेले असतात, टाळकरी उभे असतात. त्याने ते भगवंताचं म्हणजे संतांचं गुणगान करायचं, किंवा म्हणजे ते कीर्तनातून नामस्मरण सांगायचं, भगवंताचं गुण सांगायचं, संतांचे गुण सांगायचे, हे कीर्तनात सांगायचं. सगुण चरित्रे परम पवित्रे सादर वर्णाई. सगुण म्हणजे सगुणाचे भगवंताचे चरित्र सांगायचं, संतांची चरित्र सांगायचे, हे कीर्तन आहे. बायका पोरांचं हे सांगायची ही कीर्तन नाहीत. आता जी चालले ना हे रडवणं हसवणं ही कीर्तन नाहीत. परंतु आता लोकांची जी रुची जी बदललेली, आणि मग तेच पाहिजे कीर्तनाला. आणि जे असं जे सांगतील ना, भगवद्गीता सांगतील किंवा ज्ञानेश्वरी सांगतील, तुमचा नाथांचा भागवत, म्हणजे ह्या असं जे ह्याच्यातलं जे सांगतील ना ते लोकांना पटत. म्हणजे काही वेळेला काही कीर्तनकारांचं म्हणजे हे असतं ना सांगणं ते उच्च भाषेत पातळीवर असतं, ते समजा नाही का. तरी पण साधारण जे असे संतांची चरित्र हेच फक्त कीर्तनात सांगितले असतात. बायका पोरांची सांगायची नसतात. पुन्हा कीर्तनात आहे ना कुणाचं नाव सुद्धा घ्यायचं नसतं. परंतु आता पहिले 1 अर्धा तास म्हणजे मला याने कीर्तन दिलं, मला त्याने कीर्तन दिलं, हे असं सांगितलं जातं. आणि ते जर सांगितलं नाही तर त्या कीर्तनकाराला परत कीर्तन देऊ नाही. ही आता परिस्थिती. मला थोडे तुमच्या अनुभवाबद्दल प्रश्न येते. तर तुमचा आवडता अभंग कोणता? गोविंद गोविंद म्हणा लागले असे, मग गोविंद ते काय भेद नाही देवाचा.
आनंदले मन प्रेमे पाझरे ते डोचेना. तुका म्हणे आळी जिवे नुरेची वेगण. आपल्या मनाला ज्या वेळेला छंद लागायला पाहिजे, कोणत्याही गोष्टीला छंद लागायला पाहिजे, त्याच्याशी एकरूप अनन्यता जे म्हणतो ना, ते गोविंद गोविंद म्हणजे जागृती स्वप्नी सशुप्ती, दुसरं काही नाही. कोणत्याच नामस्मरण गोविंद गोविंद. मना आपले मन, हे मन फार चंचल आहे, मन एका ठिकाणी राहत नाही. आता तुम्ही इथं बसले पण तुमच्या घरी काय आहे, तुम्हाला तुम्ही काय विचार करत असाल. असं मन बलती सवे धावे सायरात, सायरात धावणार वने न पुरती भ्रमणा दाईशा. मग हे मन एकच चित्त व्हायला पाहिजे कुठं, भगवंताच्या चरण. गोविंद म्हणजे ह्या भगवंताच्या नामस्मरणाच्या मनाला छंद लागायला पाहिजे. मग छंद लागला की आपली काया देवरूप होते. मग गोविंद ते काया, मग देव आणि भक्त आपला भेटलाच नाही. देव तो भक्त, देव ते संत, देव संत. अशी जी परिस्थिती होते, गोविंद गोविंद मना लागले या छंद. मग गोविंद ते काय भेट नाही देवात आहे. मग आणि अशी ज्यावेळेला परिस्थिती होते, ज्यावेळेला भगवंतमय आपण होतो, ज्यावेळेला आपल्या डोळ्यातून आनंद असतो, मन भरून येतं उभार. ज्यावेळेला आपल्याला आपला मनासारखी एखादी गोष्ट झाली, आपला मुलगा समजा परीक्षेत प्रथम आला, किंवा आपल्या मुलाने किंवा आपल्या कुणी आपल्या जवळच्या माणसाने, तेव्हा आपला मन कसं होतं, भरून येतं. वा वा. तसं ज्यावेळेला आपण भगवंताचं स्वरूप आपशी आपलं ज्यावेळेला सावरतो, तेव्हा आपलं मन भरून येतं. आनंदले मन प्रेम पाझरी लोचन. तुका म्हणे आळी जिवे नुरेची वळी. म्हणजे देव आणि भक्त वेगळे राहत नाही. त्याला ते दृष्टांत दिलाय महाराजांनी. काय दिलाय की तुका म्हणे आळी जिवे नुरेची वेळी. आपण जर असं घरते असं जर जुनी भेटते ना, तर असं कुठेतरी कोपऱ्यात असं एवढे मातीचं असं एक घरटे केलेलं असतं. हा असते का नाही. त्याच्यात एक थुलपा ते माशी जाती ती जाती ती काय करते माहिती का, एक अशी हिरवी आळी त्याच्यात आणून ठेवतो, आणि ती हिरवी आळीला ती आली ना की त्या हिरव्या आळीला चुचीने असे त्याच्या टोची ती. ते टोचली की तिला कळतं की मला या माशीने टोचले. जाताना टोचली, येताना टोचते सारखं सारखं. ते जी आली आहे ना, ती सारखीच, ती आता ये मला टोचे, ती आता ये मला टोचे, असं तिचं ते ध्यान कुठं त्या माशीकडे. आणि ते ध्यान करता करता ती सुद्धा ती माशी होऊन जाते. म्हणजे आपण सुद्धा त्याचा जो हा दृष्टांत काय आहे की जेव्हा आपण गोविंद गोविंद म्हणू, जेव्हा आपण भगवंताचं नामस्मरण सतत नामस्मरण करू, नाम घेता उठा गोटी होई भात, किंवा नामाचे चिंतन प्रकट बसारा अचाल ते करा देते ते. सोडविलं माझा स्वामीनी शेषी प्रज्ञा. म्हणजे जेव्हा नामाचं चिंतन करू, नामस्मरण करू, त्यावेळेला गगना उणी वाढ नाम आहे. नाव हे सर्वश्रेष्ठ नाव आहे. मग असे सांगितलं रामाच्या नावाने, तर रामाने नाही त्याल तसं हे नामस्मरणाने भगवंतमय काय झाली तिची जशी ती आली फुलपाखरामध्ये रूपांतर होतं, तसं आपलं सुद्धा रूपांतर भगवंतमय हो. आता तुकोबारायांचं सुद्धा नाही का, तुका विष्णू नाही तुझ्या रामेश्वर साहेब, तुका विष्णू नाही तुझ्या, प्रत्यक्ष भगवंत म्हणजे तुकोबाराय. कसे तुकोबाराय सांगतात ते गोविंद गोविंद म्हणायला लागले. गोविंद ते काय देते नाही देवा. संत जनाबाईला लहान वयातच विठ्ठलाचं एवढं वेळ लागलं होतं, तर कशामुळे म्हणजे त्यांना म्हणजे आई वडिलांना पण सोडावं लागलं होतं पंढरपुरात. तर तसं पाहायला गेलं तर आहे ना, तर संत जनाबाई म्हणजे ना पूर्वीची भक्तची भगवंताची किंवा ह्या कुब्जा दासी श्रीकृष्ण अवतार, परत राम अवतारामध्ये मंथरा, म्हणजे हे जे आहे ना ते जनाबाईची जाव केली. तेच जनाबाई म्हणजे तेच कुब्जा ही जनाबाईच्या रूपाने त्या ठिकाणी. म्हणून तर ज्या वेळेला जनाबाई लहान होती, तिच्या आई वडिलांना भगवंताने स्वप्नात दृष्टांत दिला की हिरा पंढरपुरात नामदेव महाराज होतो.
आणि त्यावेळी ते पंढरपुरात आले त्यांचे आई वडील. मग त्यांनी नामदेवांच्या तिथं जनाबाईला पोहोचले की जनाबाई नामदेवाच्या सान्निध्यात, संतांच्या सान्निध्यात मग भगवंताची भक्ती करायला लागली. आणि इतकी भक्ती करायला लागली की त्याची एक अशी कथा सांगितली जाते की ज्या वेळेला कबीर महाराज, नामदेव महाराज, जनाबाई यांची स्तुती ऐकून पंढरपुरात आले त्यांना भेटायला. मग नामदेवाच्या घरी आले, कुठेच जनाबाई? ते म्हणले गेले ते गवऱ्या थापाय. गवऱ्या पुढच्या काळी गवऱ्या थापायचे ना, सरपण वगैरे. गवऱ्या थापायला त्या ठिकाणी गेले तर जनाबाईची आणि त्या शेजारी ते म्हणजे ज्या गवऱ्यावाली दुसरी होती त्यांचे भांडण चालले होते. कशावरून? गवऱ्यावरून. कबीर म्हणले काय जनाबाई, म्हणले मी जे भक्त म्हणून आले बघायला, ती कशाला भांडणे करते? हे भांडखोर जनाबाई आहे. ते अशी भांडणं चालली. म्हणले मग जनाबाईला विचारलं काय असं? ते म्हणले माझ्या गवऱ्या यांनी चोरल्यात. आता तुझ्या गवऱ्या तू ते कसे काय ओळखणार? म्हणले. जनाबाई म्हणले माझ्या गवऱ्या कानाला लावलं ना त्याच्यातून विठ्ठल विठ्ठल आणून. आणि ज्या वेळेला त्या एक एक गौरी कानाला लावली त्यावेळेला त्या विठ्ठल विठ्ठल ध्वनी त्या ठिकाणी आला. म्हणजे इतकी जनाबाईची भक्ती होती. प्रत्यक्ष भगवंत जनाबाईला दळणदळण. जनाबाईचं जात आहे ना पंढरपूर प्रसिद्ध. तुम्ही आता 25 वर्षापासून म्हणजे वारी करताय, तर त्याच्यात असं एक अविस्मरणीय क्षण काय असं आठवत आहे ना? असं आहे की आम्ही परतीच्या वारीला येत होतो. म्हणजे लॉकडाऊनच्या त्या टायमात 10-12 जण होतो आम्ही. तर येता येता डोरलेवाडी म्हणून आहे मग बारामतीच्या पुढं. ते डोरलेवाडीच्या इथून असं समजा आता आम्ही त्या रस्त्याने चाललोय भजन करीत. 4चा असाच टाइम आणि अशी इथे अशा या ठिकाणी एक घोडे चरत होतो, पांढरे शुभ्र घोडा. आम्हाला पाहिलं ते पळत आलं महाराज. ते घोडे आहे ना पळत आलं, आम्हाला प्रदक्षिणा घातली आणि ते परत गेले. बघून एवढा मोठा अनुभव आमच्या जीवनात आहे ना प्रत्यक्ष भगवंतांनी दाखवलं अजूनही आमच्या. आणि आम्हाला कळलंच नाही ते घोडे का पळत आले. जे आम्हाला प्रदक्षिणा घातली आणि परत गेले. अगदी म्हणजे न विस्मरणीय अशी घटना. हा आमच्या जीवनातला फार म्हणजे मोठा अनुभव आहे. आणि पंढरपूरच्या म्हणजे कधीच आम्हाला वारीचा कधीच कुठं आणि कार्तिकीला सुद्धा जातो. कार्तिक वारी आणि आश्चर्य असतच आहे. मग कुठेही आम्हाला कसली अडचण येत नाही बघून आम्हाला. आणि अगदी कोणी हजेरी नाही पडत, कोणा काय नाही कुठे म्हणजे की उपाशी राहिलंय किंवा कुठे पाणी नाही मिळालं अशी कुठेही परिस्थिती नाही. भगवंत अगदी मनापासून आम्हाला सांभाळत. ही आमची चांगली दृढनिश्चय. त्यामुळे वारी चुकून इथे आली. पंढरीची वारी चुकून इथे आली. आता म्हणजे वारीमध्ये वारकरी येतात, पण ज्यांना ज्यांना वारीला यायला जमत नाही तर त्यांनी घर बसल्या विठ्ठलाची भक्ती कशी करणार? त्यांनी भगवंताचं नामच म्हणत करायचंय, बाकी काय नाही. तुकोबरायांनी नाही का ज्या वेळेला त्यांना वारीला जाता आलं नाही त्यावेळेला भगवंताला पत्र म्हणजे एका वारकऱ्याच्या हाती पत्र पाठवलं की म्हणजे ते पत्रिकेचे अभंग म्हणून येत. ते पत्रिकेचे अभंग घेऊन ते वारकरी गेले भगवंताकडे. ते भगवंत पण मग परत तुकोबराय, कारण तेव्हा तुकोबरायांना काहीतरी पायाला नार वगैरे झाला होता त्यामुळे त्यांना जाता आलं नाही. असे ते तुकोबरायांच्या जीवनात सुद्धा एक वारी चुकलेली. पण अजून आमची काही वारी चुकली नाही. अजून आधी माझं वय 75 आहे. वारीमध्ये विना पण माझ्याजवळ असतोय. तर आता तरुणांना तुम्ही काय संदेश द्याल? मग ज्यांना आता वारीला यायला जमत नाही किंवा इन जनरलच तरुणांना काय संदेश द्याल? आता तरुणांना संदेश असा की
किती जरी तुम्ही समजा पुढारले किती जरी, परंतु ज्या वेळेला मनशांती किंवा समाधान हे पाहिजे असेल तर तुम्हाला वारी पाहिजे किंवा भगवंताचं नामस्मरण पाहिजे. कारण पैसा किती मला तरी समाधान नाही. 10 गाड्या असल्या तरी असं नवी गाडी आहे की घ्यावं पाहिजे. म्हणजे त्या जे समाधान जे तुम्हाला जीवनाची इती कर्तव्यता किंवा जीवनाचं समाधान हे भगवंताच्या भक्तीमध्ये, आणि ती भक्ती पुढे घडते वारीमध्ये. बघा तुम्ही म्हणजे सगळे वारकरी अगदी एका निश्चय झालत्यात, जावे पंढरीची आवडे म्हणायची, कधी एकादशी आषाढी संपदा सोहळा नावडे म्हणून. म्हणजे त्या वारीमध्ये एक समाधान आहे, समाधान असून शिवाय शारीरिक कष्ट पण. म्हणजे ते जे म्हणतो ना परावासामध्ये असं म्हटलं जातं की कायिक वाचिक आणि मानसिक तप व्हायला लागतं. ही जी तीन तप झाले ना की आपला देह शुद्ध होतो. कायिक म्हणजे पायाने आपण चालत जाणे, हे हा देह शुद्ध झाला. वाचने म्हणजे आपल्या मुखावाटे भगवंताचं नाम, सतत नामस्मरण, वारीमध्ये सतत नामस्मरण करतं. विठ्ठल सोयरा सज्जन सांगायचे, विठ्ठला चित्ती बैसराचे, बैसला विठ्ठल जीवेचे माथा, बैसला विठ्ठल जीवेच्या नवरी अन्यथा आनंदिले, सकळ इंद्रिया मन हे प्रधान. आपलं मन हे सगळ्यांच्या, जरी ते दिसत नसलं, वाया मन हे नाव एरी कल्पनाचेच अवयव. मनाचं नाव आहे परंतु असं आहे का शरीर अवयव? आपले 10 अवयव आहेत, हात कान नाक डोळे, पण मनाचं आहे का? परंतु तरी मन मुख्य आहे. ते सकळ इंद्रिया मन हे प्रधान, ते कडे ध्यान ठेवाय. मग अशी कायिक वाचिक मानसिक तप जी आहे हे वारीमध्ये घडतं. तुकोबरायांच्या जीवनामध्ये ज्यावेळेला कायिक वाचिक मानसिक तप झाली त्यावेळेला भगवंताने विचार केला की कायिक वाचिक मानसिक तुक याची घडले तिनं. मग आता जे तुकोबराईचे मन वाचा शुद्ध झाली म्हणून मग त्यांना अभंग रचना करण्याची बुद्धी भगवंताने दिली. नामदेव केले स्वप्ना माझी जागे, सगळे पांडुरंग येवणे, सांगितलेले काम करावे कवित्व, वावगे निमित्त बोलू नये, प्रमाणाची संख्या सांगे शतकोटी, उरले ती शेवटी लावी तुपात. नामदेव महाराजांनी 100 कोटी अभंगाची रचना करण्याची प्रतिज्ञा केली. 96 कोटी अभंग झाले. 4 कोटी अभंग हे करण्याकरता तुका सर्वश्रेष्ठ प्रिय आमथोर, जो का अवतार नाम याचा माऊली म्हणतात. म्हणून प्रत्यक्ष नामदेवच तुकोबरायांच्या रूपाने अवतार घेतला आणि त्यांचे जे उरलेले अभंग ते नामदेव केले स्वप्न माझे जागे, सगळे पांडुरंग येऊन या, सांगितलेले काम करावे कवितो, वावगे निमित्त बोलू नये, प्रमाणाची संख्या सांगे शतकोटी, उरले ते शेवटी लावितो का. मापटाकी सळे धरले विठले, थापटोने केले समाधान. जे स्वप्नामध्ये येऊन उठवलं की तुकोबराय उठा, आणि आता तुम्ही, तुमची वाणी शुद्ध झालेली आहे, तुमचं मन शुद्ध झालेलं आहे, आता तुम्ही माझं नामस्मरण माझं गुणगान जे अभंग रचना करा अशी आज्ञा केली. साळुंकी मंजिरो कोलते सेवानी, बोलविता धनी वेगळाची, माझी मज झाली अनावरवाच्या, छंद या नामाचा लागला असेल. नव्हती माझे बोल जाणार निर्धार, मी आहे मजूर विठोबाचा, मी त्याचा मजूर आहे, मी तो सांगतोय ते मी करतोय. क्षरा वेगळा तुका होणे निरा, बोले निगम कळा, विठ्ठल प्रसादे. म्हणजे विठ्ठलाच्या प्रसादाने वेदाची कळा, हे 4 वेदांचं भाषांतर म्हणजे गाथा आहे. म्हणजे ती वेदांची कळा जी आहे ती तुकोबरायांनी या गाथेमध्ये आणली. म्हणून नामदेव केलं स्वप्न, त्यांना स्वप्नामध्ये सांगितलं की जे भाषांतर करा. त्याप्रमाणे तुकोबरायांनी हा 5वा वेद हा आपल्या सर्वसामान्य काळ, कारण वेदाचं ज्ञान सर्वसामान्यांना या संस्कृत भाषेत कळलं नसतं, कळलं असतं का. आणि मग भगवंताची जर भक्ती करायची असेल तर ज्ञान होणं आवश्यक आहे. ज्याची भक्ती करायचं ज्ञान कशामध्ये आले, गाथेमध्ये आलेले. जो गाथा वाचेल तो त्याचाच माथा चांगला राहील. म्हणून तरुणांना संदेश आहे की तुम्ही सुद्धा कायिक वाचिक मानसिक हे
आता तुम्ही विद्या जरी ग्रहण करीत झाली तरी एक मनाने ज्यावेळेस तुम्ही त्या पाठ किंवा काही जे असेल ते करा त्याच वेळेस ते तुम्हाला साध्य होणार. जर तुमचं सर जर शिकवताना जर लक्ष जर दुसरीकडे असेल, बघा ना, जर तुम्हाला एखाद्या धडा शिकवत असेल मास्तर आणि तुमचं जर लक्ष जर तिकडे नसेल ते झाला काय शिकवलं काय खाणार. म्हणून हे मन आणि बुद्धी सगळे भगवंताच्या चरणी लागायला पाहिजे. म्हणजे तसंच तुम्ही सुद्धा जो व्यवसाय करा तो सुद्धा म्हणजे हा संदेशच आहे की जो व्यवसाय करणार तो तन मन धन करून करा. जर त्याच्यात दुर्लक्ष झालं तर ते धंद्याचे वारा वाजायला वेळ लागणार मॅडम. खूप खूप धन्यवाद. तुम्ही आमच्या चॅनलवर आलात, आपली महत्वाची माहिती आम्हाला दिली, त्याबद्दल आपले खूप खूप आभार. का आता तुम्ही जे आपलं ज्ञान आहे ते सर्वांना वाटत जावं.